नमस्कार. मी आकाश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सायन्स प्रिकॉलच्या या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये. आपल्याला माहिती आहे की 12 जुलैला म्हणजे येत्या एक 20-22 दिवसामध्ये आपला गट क मुख्यचा पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 बद्दल मी आता काही बोलणार नाहीये. तुम्ही पेपर 1 साठी टाइम स्लॉट ठरवला असेल, 6 तास, 7 तास, 8 तास तुमचे जे काही ठरवायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही तिथे करत असाल आणि तुमचे टार्गेट देखील फिक्स असतील की तिथे काय 80, 85, 90 जे काही घ्यायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. कोणाचे माईक ऑन असतील तर ते आधी कृपया बंद करा. मी पण इकडून ते करून घेतो. येस. चालेल. सो आपलं आत्ताचं जे सेशन असणार आहे ते पेपर 2 च्या संदर्भाने, ज्याच्यामध्ये आपल्याकडे 100 MCQs आहेत आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन. या गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे आणि त्यातले जे महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत ते म्हणजे कोणते? तुमचं एकतर मॅथमॅटिक्स, ज्याच्यामध्ये रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड, तुमचं मेंटल ॲबिलिटी चेक केली जाते, ज्याच्यामध्ये 22 MCQs आहेत. राईट. त्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचा ठरतो तो सायन्स टेक, सायन्स अँड टेक. आणि याचंही डिस्ट्रीब्युशन करत असताना आपण अजून डेप्थमध्ये डिस्ट्रीब्युशन येणारच आहे. 12 जनरल सायन्सचे आणि 8 MCQ जे आहेत ते तुमचे ICT आणि रिमोट सेन्सिंगचे आहेत. राईट. यानंतर महत्वाचा येतो तो पॉलिटी, ज्यावरती 15 प्रश्न आहेत. आणि मग याला ऍडिशन देऊ आपण ऍक्ट्सचे 3 MCQ. इथे किती होत आहेत तुमचे? हे 22, 8 30, 30 आणि 10 40, 45, 50, 55 आणि 5 60. 60 प्रश्न तुमचे या चार म्हणजे तीनच तसे पाहिजे तर सब्जेक्ट जे आहेत मॅथमॅटिक्स, सायन्स टेक आणि पॉलिटी, त्यालाच ऍक्ट सोबत केलं तर 60 MCQ इथून आहेत. आणि मला तुम्हाला विचारायचं की या 60 मध्ये तुम्हाला आता गट बघा तुमच्यापैकी ज्यांनी दिली असेल किंवा दिली नसेल तरी देखील तुमचे म्हणजे दिली असेल त्यांनी त्यांचे मार्क्स इन अन ॲव्हरेज किती आलेत, कोणत्या विषयामध्ये किती आलेत तेही सांगू शकता. अदरवाईज कसे ओव्हरऑल 60 पैकी किती आलेत, किंवा मग ज्यांनी दिलीच नाहीये, ज्यांची गट कच आहे डायरेक्ट, त्यांचं टार्गेट काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून आधी. साजिद, तुमचे 50 आलेत, दॅट्स ग्रेट. अदर वन? अस्मिता, दशमी, स्वामी, ओमकार, राकेश. टार्गेट 45चं ठेवलेलं आहे प्लस. ओके. ठीक. सो हे सगळ्यात मोठा चंक आहे. याच्यावरती तुम्ही किती काम करताय हेच तुम्हाला येत्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स पाडून देणार आहे. तुम्ही पाहता की ऑन अन ॲव्हरेज नॉर्मल मुलांचे मार्क्स असतात ते 55च्या आसपास. राईट. जे की या सब्जेक्टच्या आतमध्येच आहेत. अजून आपले जे 3 सब्जेक्ट आहेत ते कोणते आहेत? हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे आणि तिसरा कोणता? इकॉनॉमिक्स. करंटला तर मी गृहीतही धरणार नाहीये, कारण करंटचे ही 10च आहेत. का धरायचं नाहीये याचं कारण मी काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला. मग तुम्ही आता या MPSCच्या धर्तीवरती जन्माला जेव्हा आलात तेव्हापासून आजपर्यंत जे काही केलंय तुम्ही, जे काही तुमच्या डोक्यात आहे, ते सगळं तुम्हाला विचारण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. पण तरी देखील मागच्या 18 महिन्याचं तरी जे सर्वजण करतात ते आम्ही करायला पाहिजे का? तर हो. नाही असं नाहीये, पण त्यातही स्पेसिफिक की पुरस्कार केले किंवा ते महत्वाच्या व्यक्ती, त्यांची डेथ ज्यांची झाली आहे, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार जे आहेत, जे आपण इन जनरल करत असतो ते करणं अपेक्षित आहे. सो त्यातून जे काही भेटेल ते भेटेल. अदरवाईज करंट मधून तुम्ही 4-5, तुम्ही अभ्यास न करता गेल्याच्या नंतरही 4-1 येतात. अभ्यास केल्याच्या नंतर 6-7 पर्यंत जाल 10 पैकी. सो या 10 MCQ साठी किती मेहनत करायची? तर आत्ता मी तुम्हाला सांगतो, आत्ताची जी आपली ही झाली गट ब 14 जूनची, करंटला मी अक्षरशः हातही लावला नव्हता कधीपासून. तुमचे जे 4 जानेवारी आणि 11 जानेवारीचे जे डिस्कशन घेतले मी करंटचे, त्याच्यानंतर मी कधी करंटला बघितलंच नाही. तरी देखील आता मला करंटमध्ये 11 आहेत या एक्झाम मध्ये. आणि त्यातलं तर प्रश्न कुठून आले, काय आले तुम्ही बघितलेत. ओके. आले तर येतात, अदरवाईज तुमच्या हाताच्या बाहेर जातं ते. तर मग काय करायचं ते तर मी करंटच्या संदर्भाने बोललो. स्पेसिफिक गोष्टी करा जे नेहमी करत आलात, त्याच्या बाहेर जात असेल तर सोडून द्या.
ओके, कारण तिथे प्रिलिम्सला ते 15 होते, तिथं तुम्ही टाइम दिलं तर ते वर्थ इट होतं. आता ते गरजेचंच नाहीये, ते होऊच शकत नाही. सो इनफ गोष्टी करा आणि त्याला सोडून द्या. रोजचा वेळही देऊ नका. एखाद्या दिवशी कोणाचा तरी व्हिडिओ बघणं, कोण आहेत आपले परिक्रमाचे सर आहेत किंवा दुसरे कोण तायडे सर आहेत बहुतेक, या लोकांचे व्हिडिओज येतात. एखादी दुसरा व्हिडिओ कंप्लीट असेल 5-6 तासाचा, 10 तासाचा, जो काही आहे तो फास्ट फॉरवर्ड मध्ये बघून काढायचा, मोकळा करायचा. ओके, कारण आता या या परीक्षेला वेगळं काही येणार नाही, तोच कार्यकाळ आहे, त्यातूनच येणार आहे. सो तुमचा हा तरी मुद्दा बाहेर पडला. आता इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने अगेन तुमची जद्दोजहद होऊन जाते कशामध्ये, की तुमचं इकॉनॉमिक्स सर्वे बजेट याच्यात काय येतं की काय नाही की, आणि मग त्यामध्ये आमच्यासारखे मार्केटिंग करणारे जे काही क्लासेस वगैरे आहेत त्यांना ते नोट्स काढणं, त्या विकणं किंवा जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुंडाळून जाता. मी पुन्हा पुन्हा सांगितले की त्याच्या नादाला लागू नका. कोणतंही एखादं व्हिडिओ सेशन बघायचं, कोणत्याही शिक्षकाचं एक व्हिडिओ सेशन 1-1.5 तासाचं, 2 तासाचं त्याच्यासाठी, कारण फोमो असतो, तुम्हाला फिअर ऑफ मिसिंग आउट असतं, तो घालवण्यासाठी तेवढं बघायचं. त्यातही तुमचे महत्वाचे फॅक्ट्स कोणते विचारतात, की त्या इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने तुमचा मागचा काय टार्गेट काय होतं किंवा आधी काय अचीव केलं, अशा पद्धतीने असेल. महाराष्ट्रानं काय अचीव केलं ते असेल, किंवा FDI काय येतोय किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट काय होतोय या संदर्भाने असेल, किंवा त्यांची रँकिंग वगैरे. अदरवाईज ते जायचं असेल तर खूप कुठेही जाऊ शकतात, सिद्धांत असते काही, राईट, कुठेही वेग जाऊ शकतात, कारण इकॉनॉमिक्स एवढा मोठा सेक्शन आहे आणि 10च प्रश्न येणार आहेत. अगेन सेम गोज टू जॉग्रफी अँड सेम गोज टू हिस्ट्री. पण हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, यांचा जो बेसिक फंडा आहे तुमचा, तो तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासून, जर नवीन एखादा विद्यार्थी असेल वर्ष दीड वर्षात, जे की क्वचित असतात, त्यांनी देखील या विषयांना इनफ टाइम दिलाय. तर त्याच्यावरती मला एवढंच सांगायचं की या विषयांना पुन्हा सगळं पुस्तकं बघून पुन्हा सगळं घोळून काढतो असं करायचं नाहीये. या पर्टिक्युलर विषयांबद्दल कसं करायचं काय नाही मी बोलणारच आहे सब्जेक्ट वाईज. पण यांचं आत्ता या क्षणाला काय करायचंय तुम्हाला, की या सब्जेक्टला रोजच्या रोज त्यांचे जीएस तुम्ही डिसाईड करा, की माझे इथून पुढे तुम्ही सुरुवात केलाच असेल, तुम्ही MCQ करतच PYQ करतच असाल, हे अपेक्षित आहे. पण जरी करत नसाल तर इथून पुढे ठरवा, माझे 2 दिवसात 3 दिवसात एक एक सब्जेक्ट बाजूला काढायचे, PYQ करून यांचे फक्त आणि फक्त PYQ करायचे. आता कोणीतरी म्हणेल की सर आता PYQचा तर राहिला नाहीये मुद्दा वगैरे वगैरे. नाही बाबा, आहे, तरी देखील आहे. PYQ वाला तर आहेच, त्याच्या बाहेर तुमची अंडरस्टँडिंग देखील पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. PYQ नाही असं नाहीच आहे, कारण तो सिलेबसच मुद्दा आहे, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाहीयेत. आणि त्याच्या बाहेर जेव्हा जात आहेत तर तुमची अंडरस्टँडिंग काय आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला आपले रिझल्ट बघितले असतील तुम्ही आता, गट ब चे 14 जूनचे. माझा 70 असेल किंवा इतर मुलांचं 71, 72, 74 वाला पण होता आपला एक विद्यार्थी, किंवा इतर जे काही आहेत, त्यांनी कसे काय घेतले, राईट. तर ते PYQ आणि अंडरस्टँडिंग कोणती आहे, हे जे मुलं होते, हे राज्यसेवा करणारे, जे की आता डिस्क्रिप्टिव्ह झाले नाही झाल्यामुळे इकडे शिफ्ट झाले, तर ती अंडरस्टँडिंग घेऊन आहेत, तर ती अंडरस्टँडिंग तुम्हाला सुद्धा डेव्हलप करावी लागणार आहे. मेन्सचे करायचे की सगळे करायचे, सगळे करायचे, प्री मेन्स असं काहीच डिव्हिजन करू नका, दणका उडून टाका त्यांचा. आणि ते करत असताना तुम्हाला जाणवेल, बोलेन मी, आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलर प्रत्येक विषयाच्या संदर्भाने तुम्ही काय करायला पाहिजे. एक 2-4 विषयांबद्दल जेव्हा बोलेल तेव्हा बाकीच्या विषयांचं तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आहे ते. मी पॉईंट्स देईल, ते पॉईंट्स तुम्हाला त्याच्यावरती भर द्यायचाच आहे येत्या दिवसामध्ये. ठीक आहे. सो PYQ मस्ट आहेत तुम्हाला. आता मॅथमॅटिक्स, सायन्स टेक, पॉलिटी आणि कायदे. कायदे असं ठरवा, जर असेल शक्य उद्याच कायदे उरकून टाका किंवा आजच उरकून टाका. आपलं सेशन झालं, लास्ट टाइम पण आपण गडबच्या वेळेस मी असंच सेशन घेत असताना सांगितलं होतं की आज रात्रीतून कायदे उरकून टाका. त्यातला एक कायदा तर आपण घेतलाय, 10 मिनिटामध्ये तो कायदा कंप्लीट करून दाखवलाय आपण, तो रिव्हिजनसाठी. तुम्ही आता केला असेल, तुमच्यापैकी किती जण आहेत रे आता लाईव्ह मधले जे मेन्स दिली नाहीये मागची, आत्ताच पहिलीच मेन्स देत आहेत, गडबच्या मेन्सला नव्हते, असं कोण आहे? अनुजा तुम्ही आहात. अजून कोण? स्वामी सर तुम्ही. ओके, अजून कोण? वन प्लस तुमचं नाव काय आहे? नाव पण टाक. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? दशमी. ओके, गॉट इट, गॉट इट. मी हा, ठीक आहे. तर आता काय करणं अपेक्षित आहे तुम्ही लोकांनी, की सगळ्यात आधी तर PYQचा डेटा लिहून काढणं. ठीक आहे. आता स्वामी सरांनी मला एक पोस्ट पाठवली होती. स्वामी सर तुमच्याकडे ते कॉपी करून इथे टाका एकदा, तो डेटा जो तुम्ही मला पाठवलाय, कोणत्या तरी RTIच्या कायद्याचा पाठवलाय ना, तो इथे कॉपी पेस्ट करून टाका बरं.
आता तो बघा तुम्ही. तर हा काय आहे ते जे टाकतील ते. तर हा डेटा म्हणजे काय की पीवायक्यूचा डेटा आहे ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेत हे तुम्हाला पीवायक्यू वरून लक्षात येतील. ओके. कायदे केले तुम्ही नाहीच नाही अनुजा. तर हे आजच्या आज बाकीच्यांनी देखील कम्प्लीट करून टाकायचं आहे त्याचा डेटा स्वतः काढणार आणि देन मग माझा एखादा व्हिडिओ असेल किंवा इतर कोणाचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ बघून काढणार. कायदा आजच्या आज 3 MCQचा बाजूला पडायला पाहिजे. चालेल. हे आपण तिथं आधी लक्षात घेऊ. आता पॉलिटी, सायन्स टेक आणि मॅथमॅटिक्स. ओके. आता एका एकाबद्दल बोलूयात. कायदे कशातून रीड करायचे फास्ट रिडिंगसाठी. कायदे रीड करू करू नका सगळ्याच्या सगळे. लेक्चर करा कोणाचे भेटतील ते. युट्यूबवरती जे आहेत ते कोणीतरी आपल्यापैकी एखादे ज्याला माहिती आहे चांगलं एखादं सेशन असेल. माझं आहे सेशन चांगलं आरटीआयचं रिव्हिजन फास्ट रिव्हिजनसाठी ते टाका. आणि इतर कोणाचं असेल तेही टाका. ओके. बाकी आपण बोलूच त्या चॅनलवरती मी टाकेलच जे काही असेल ते महत्वाचं. चालेल. लेट्स टॉक अबाउट इच अँड एव्हरी टॉपिक. आता 22 दिवस आहेत तर त्याला डिस्ट्रीब्युशन वगैरे या संदर्भाने बोलूयात आधी. ओके. बरं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन कसं करायचंय टाइमचं. तुमचे 6 तास मिनिमम पेपर वन साठी फिक्स पाहिजे. ओके. मी तुम्हाला 23 तारीख दिली आहे ज्याच्यामध्ये 23 तारखेपर्यंत मराठी संपणं अपेक्षित होतं. रेकॉर्डिंग ऐकून घ्या तुम्ही. रेकॉर्डिंग मी टाकेल तेव्हा. ओके. हा बघा आता स्वामी सरांनी ते एक पोस्ट टाकली मी इकडे देखील दाखवतो तर कायद्याच्या संदर्भाने. आता हा त्यांनी आरटीआयच्या कायद्याचा तो सारांश डेटा काढला पीवायक्यूचा डेटा आहे हा. राईट. असं तुमचं तुमचं रेडी पाहिजे की हे तरी ऍटलिस्ट पाहिजेच पाहिजे पीवायक्यूतून. बाकी मग लेक्चर करून त्यातून डेटा काढणं ऍडिशनल हे आलं. ओके. डन आहे सगळ्यांना. हे आज कराल तुम्ही. ओके. चल, या आता वापस. तर सगळ्यात आधी तर पेपर वन साठी रोजच्या सेशन मधून तुमच्या ओके ओके ओके. मग ते अच्छा म्हणून तुम्ही सारखं सारखं ते पाठवत होतं मी वाचलं नाहीये. कारण म्हटलं की हा आहे गड्या तो सारांश आहे म्हणून तुम्ही देताय. नाईस. थँक्यू. मी ते पुन्हा एकदा बघेनच नक्कीच. आता हे पेपर वनच्या संदर्भाने तुम्हाला मिनिमम 6 आवर्स काढायचे ज्याच्यामध्ये 1-1.5 तास तुमचा तो टॉपिक वाचणं 1-2-3 जेवढे आता फास्ट रिडिंग पाहिजे. नवीन असाल तर वेगळी गोष्ट पण इतक्या दिवस तुम्ही करतच होतात हे अपेक्षित आहे. आणि जे मेन्स दिले आहेत आधीचे आहेत त्यांना तर काय ते होणारच आहे शक्यच आहे. तर ते करणं आणि त्याच्यावरून एमसीक्यू. एमसीक्यू करत असताना एक काम करायचं आहे. पहिल्यांदा पेपर वाईज पेपर घ्यायचा आहे आणि पेपरमधून सोडवायचं आहे. इथे काय होतं पेपरमध्ये तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स येत आहेत. तुम्ही क्वीज मधून जेव्हा करताय ते तर करायचंच आहे जे काही क्वीज म्हणजे त्या पुस्तकांमधून एमसीक्यूच्या बुक्स मधून जे पीवायक्यूच्या बुक मधून करताय ते तर करायचंच आहे. तिथं काय होतं की मागे करत आलात तर ती एक लिंक तयार झाली आहे आणि मग सोपं जाते सोपं जाते सोपं जाते. इथे काय वेगवेगळे टॉपिक्स येत आहेत. आणि मग एक्झाम मध्ये जी गफलत होते ना अचानक हा टॉपिक अचानक तो टॉपिक ती तयारी होणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येकाला बऱ्याच लोकांना अनुभव आला असेल की प्रयोग आहे तुम्ही प्रयोग जेव्हा टॉपिक करता तेव्हा सोपं सोपं जातंय पण अचानक तुम्ही करता हे सगळं क्रियापद वगैरे करताय वेगवेगळे ओकॅप करताय पेपर सॉल्व्ह करताय आणि अचानक प्रयोगाचा प्रश्न आला आणि ते ऑप्शन सुद्धा सुचत नाहीत. हे जे घडतं ना मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना ते इंग्रजी सोबत घडतं पण मराठी सुद्धा. तर ही अंडरस्टँडिंग येण्यासाठी तुम्हाला पेपर हँडल करायचे. ओके. रोजच्या रोज या ह्याच्यामध्ये एका पेपरमधून 20 प्रश्न 25 प्रश्न जेवढे काही शक्य होतील तुम्हाला ओकॅप सोडून बरं का. ओकॅप तर तुम्हाला रेग्युलर मध्ये ठेवायचंच आहे. रात्री रिव्हिजन करणं कोणासोबत एकट्यासोबत आरशात बघून कसं करायचं ते करा. पण मिनिमम 6 आवर्स हे ठेवायचे. हे डन आहे पेपर वन बद्दल. ओके. आता पेपर टूच्या संदर्भाने काही टॉपिक सब्जेक्ट बद्दल बोललोच. पॉझिटिव्ह पासून सुरू करून घेऊयात. ठीक आहे.
तर 4 दिवस द्यायचे तुम्हाला. ओके. या 4 दिवसामध्ये सगळ्यात आधी तर तुमचे 1 ते 50 मध्ये, ज्याच्यामध्ये सिटिझनशिप, फंडामेंटल राईट्स, DPSP हे व्हायला पाहिजेत. फंडामेंटल राईट्स मध्ये सुद्धा आर्टिकल 20, 21, 22 जे की प्रोटेक्शनसाठी वगैरे आहेत. आर्टिकल 19 मध्ये 6 फंडामेंटल राईट्स, त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट झालेत तुमचे त्या गोष्टी येणार आहेत. तुम्ही जेव्हा सिटिझनशिपचे काय कलम करताय तेव्हा तुम्ही स्वतःहून त्याची एक स्टोरी लाईन तयार करा. बाकी तुम्ही बॅच वगैरे घेतली असेल तर त्याच्यामध्ये रिव्हिजन वगैरे घेतलेलंच आहे. पॉझिटिव्हचे पण दिलेत मी तुम्हाला रिव्हिजन सेशन. ओके. तर ते बघणं किंवा मग स्वतः करणं. स्वतः करणं जास्त सोपं बेटर आहे. ओके. कोणाचे तरी लेक्चर बघण्यापेक्षा मी जिथं लेक्चर बघणं गरजेचं आहे म्हणून सांगतो तिथं बघाच. पण काही ठिकाणी तुम्ही स्वतः वर्कआउट कराल, स्वतः स्टोरी लाईन तयार कराल तर ते फास्ट जाईल. आता मला सांगा, आर्टिकल 1 ते 50 करण्यासाठी तुम्हाला किती तास लागतील? आर्टिकल 1 ते 50 करण्यासाठी किती? 1, 2, 3, 4 काय आहेत असा विचार केला. बरं, हे करताना काय करायचंय? आता हे कायदे कलम वगैरे जे करताय तुम्ही, हे करताना काय करायचंय? तुम्ही वाचलंय किंवा आधी वाचून झाले. पॉलिटीच्या संदर्भाने सगळ्यांना तुम्हाला सोपं वाटतं, सगळ्या गोष्टी आहेत. डोळे मिटवायचे. डोळे मिटवलं की तो आर्टिकल 1 काय आहे, इंडिया दॅट इज भारत वगैरे, मग त्याची टेरिटरी ऑफ इंडिया जो काही भाग आहे, मग तो आला. आर्टिकल 2 मध्ये काय आहे, 3 मध्ये काय आहे, 4 मध्ये मग ते अमेंडमेंट नाहीये गड्या वगैरे सांगताय. आर्टिकल 2 आणि 3 मध्ये फरक काय आहे गड्या, मला आठवतोय का? ऑप्शन मध्ये दिलं तर मला सुचेल का? मग 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 काय आहेत त्यांचे, मग त्याला न्यूमॉनिक्स काय जोडायचे ते जोडा. येतोय पाकिस्तानमधून आला, पाकिस्तान इथून तिकडे गेला, तिकडून वापस आला, हे जे काही क्रोनॉलॉजी चालते त्याच्या आता खूप डेप्थ मध्ये जायचं नाहीये. सिटिझनशिपच्या वर वर गोष्टी केल्या बस झालं. पुन्हा मग 12 ते 35 मध्ये जे काही घडतंय, मग त्यातले जे चंक आहेत 14 ते 18 हे आहे गड्या, डोळे मिटवले आणि आठवण्याचा प्रयत्न केला. हे अजून फास्ट होतं. ओके. एक्झाम मध्ये इथे आता जसं की काल परवा प्रश्न आला त्याच्यामध्ये लेबरचा मुद्दा होता. आर्टिकल 23 विचारलं आणि लेबर, चाइल्ड लेबर उडवायचं होतं. तुम्ही तो 14 चाइल्ड लेबर आहे, 14 म्हणजे 24 असं काहीतरी केलं असेल कोणीतरी, तर लगेच क्लिक झालं आणि मग त्याने ते उडवून टाकलं तिथून. राईट. तर या गोष्टी तुम्हाला तिथे जास्त सोप्या जातात, फास्ट होऊ शकतं. 1 ते 50 तुम्ही हे करणं. त्याच्यानंतर तुमचे येतात ते 52 पासून पुढे 300 पर्यंत तुमचं प्रेसिडेंट आलं, पार्लमेंट आलं, स्टेट लेजिस्लेचर आलं. तुम्हाला माहिती आहे तिथं 89चं जे ऍडिशन आहे वगैरे या सगळ्या गोष्टी, किंवा आर्टिकल 164 आहे, इकडे 74, 75 आहेत. स्पीकर, आता बघा, डेप्युटी स्पीकर, स्पीकर लोक, वरचे लोक पार्लमेंटचे स्पीकर आणि चेअरमन, आणि खालचे जे स्पीकर आणि चेअरमन आहेत हे आलटून पालटून आहेत. वर जे आहे ते राज्यसभा आधी देन लोकसभा आहे. ही जर तुम्ही खेळताय तुम्ही याच्यासोबत, तर एक्झाम मध्ये कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर आता तुम्हाला 170, 71, 172, 173 मध्ये झालं असेल बऱ्याच लोकांना प्रिलिम्स मध्ये कन्फ्युजन. राईट. तर याच्यावरती तुम्हाला स्वतःच्या डोक्यामध्ये काम करायचं आहे. आता हे करत असताना काय करायचं, तुमचा जो काही मोबाईलमध्ये चार्ट असेल किंवा तुमच्या भिंतींवरती जे भित्तीपत्रके लागून आहेत ते बघणं, डोळे उघडायचे, बघायचे, पुन्हा मग डोळे मिटवायचे, ते करायचे. ते तुमचे आता जे 255, 56, 57, 58 विचारून झालेले आहेत, असे जे वेग झाले ते कलम असतील. त्याच्यानंतर तुमचे अमेंडमेंट्स वगैरे आहेत, यावरती काम करायचं आहे. बोलू आपण एका एकावरती अजून त्याला थोडंसं डेप्थमध्ये. सो डे 3 आणि डे 4 तुमचं हे 52 ते 300 पर्यंतचे जे काही कलम आहेत त्याचे महत्वाचे भाग. त्याच्यानंतर तुमचं मंत्रिमंडळवाला भाग, स्पीकरवाला भाग असेल, किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या कमिटी चेअरमन वगैरे, ते तुम्हाला कन्फ्युजन होत नसेल, आता एखादी दुसरा नवीन पोरगा असेल तर होत असेल, तर त्यावर काम करायचं आहे. या 4 दिवसामध्ये हा सेक्शन तुमचा होणं अपेक्षित आहे. पॉलिटीच्या संदर्भाने, इमर्जन्सीच्या आर्टिकल्स, अमेंडमेंट्स, पंचायत राजच्या संदर्भाने कंपल्सरी असणारे, आणि कंपल्सरी असणारे केले की नॉन कंपल्शन वाले काही करायची गरज नाहीये, ते वेगळं आहे. ओके. ते वेगळं आहे. आणि तुम्हाला जे 11व्या शेड्यूलमध्ये आणि 12व्या शेड्यूलमध्ये जे 18 आणि 29 जे काही सांगितले ते वेगळे गोष्टी आहेत. ओके. हे भाग बघणं, यांची जी बेसिक आहेत या गोष्टी समजून घेणं, ज्याच्यावरती, आणि तुमच्या ज्या कमिट्या आहेत, सेंट्रलच्या कमिट्या वेगळ्या आणि स्टेटच्या कमिट्या वेगळ्या, त्यांच्या इयरच्या जोड्या वगैरे, आता तोच प्रश्न आला तुम्हाला, तर यावरती काम करायचं आहे. पॉलिटी पार्ट 1 आणि पार्ट 2 असं 2 दिवसामध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. आणि मग 5वा दिवस तुम्हाला मग ते जे काही कायदे होते
ते आणि पॉझिटिव्हचं एकत्र रिव्हिजन करायचं असेल, वेगवेगळ्या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न सोडून बघायचे असतील ते करा. आणि याच्यासोबत काय चालू आहे, ह्या सगळ्यासोबत पॅरलली काय चालू आहे, तुमचा पेपर 1 चालू आहे. रोज 2 तास तुमचं मॅथमॅटिक्स चालू आहे. ओके. आणि इथून पुढे जे चालू आहे या सगळ्यासोबत ते आयसीटी आणि रिमोट सेन्सिंग पासून आधी सुरू करायचं आहे. येत्या 4 मॅक्झिमम 5 दिवसामध्ये कम्प्लीट करायचंय. आता हे करत असताना ज्यांनी ऑलरेडी झालंय त्यांनी जे रिव्हिजन सेशन दिलेत तुम्हाला, ते रिव्हिजन सेशन बघून टाकायचे, किंवा मग सरळ सरळ तुमच्या नोट्स काढल्या असतील तर नोट्स वाचून काढायचे. हे तुमच्या 5व्या दिवशी कम्प्लीट पॉझिटिव्ह आयसीटी रिमोट सेन्सिंग कम्प्लीट होणं अपेक्षित आहे कायद्यासह. किती लोकांना शक्य आहे इथून पुढे 5 दिवसामध्ये हा भाग, हे पेपर 1 चालू आहे, मॅथमॅटिक्स चालू आहे 2 तास, आणि पॉझिटिव्ह आणि आयसीटी रिमोट सेन्सिंग हे करणं किती लोकांना शक्य आहे येत्या 5 दिवसात? फक्त रिव्हिजन सेशन केले नाही, तुम्ही आधी काहीतरी केलंय देन रिव्हिजन सेशन केलंय, ते त्याच्यावरती डिपेंड करतं. ओके. कारण रिव्हिजन सेशन मध्ये एखादी दुसरी गोष्ट राहू शकते, लेक्चर्स मध्ये सगळ्याच गोष्टी केलेल्या असतात ना कव्हर. ओके. ठीक आहे. सो आत्ता या घडीला तुम्ही एक सब्जेक्ट बाजूला टाकताय. इथून पुढे कंटिन्यू करा, नंतर रेकॉर्डिंग पहा. ओके. आरडी चला, पुढे या आता. हे तुमचं पॉलिटी डे 1 पासून 4 पर्यंत, आणि डे 5 मध्ये आयसीटी रिमोट सेन्सिंग, जे की तुम्ही रोज थोडा वेळ देताय, लेक्चर करताय किंवा नोट्स वाचताय, आणि 5व्या दिवशी कम्प्लीट करून टाकताय आयसीटी रिमोट सेन्सिंग विथ पॉलिटी, जे मागच्या 4 म्हणजे पुढच्या 4 दिवसात कव्हर करताय. याला तारखांमध्ये जर कव्हर केलं तर तुमचं काय, आज 19 आहे ना, आता कन्सिडरेबली मी तुम्हाला हे काल का परवा टाकलं होतं की तुम्हाला सुरू करायचं आहे अभ्यास सगळा. ओके. किंवा तुम्ही करणं अपेक्षित होतं. तर याला मी 19च्याच हिशोबाने बघितलं होतं, की किंवा 18चाच होता शेड्यूल, तर 18चा होता, पण 19 पकडा, आजची तारीख तुम्ही केलाच असेल काही ना काही. 19, 20, 21, 22 आणि 23 बरोबर तेवढ्या त्या तारखेपर्यंत आले, जिथे तुमचा पेपर 1 मधला मराठी कम्प्लीट होतोय. ओके. विथ ते तुमचे जे काही, आता बघा मराठी करत असताना तुमच्या त्या एकतर तुम्ही पीवायक्यू मधले ते जे काही हे आहेत, काय म्हणतात त्याला, शुद्ध शब्द, ते तर रोज लिहून काढायचे. ओके. त्यांच्याकडे बघत राहायचं लिहून काढल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही वाळंबे सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये काही दिलेले आहेत शब्द, तर त्याच्यावरती नजर फिरवत राहील. फिरवणं म्हणजे काय, लिहून काढणं वेळेमध्ये, जो काही थोडाफार वेळ भेटतोय त्याच्यामध्ये फालतूच्या गप्पा चालू असतात ना, की असं झालं तसं झालं, त्या वेळेमध्ये हे करायचंय. त्या गप्पा बाजूला ठेवा. 12 जुलै पर्यंत हे स्ट्रिक्टली फॉलो करा. ठीक आहे. नॉर्मल बिचिंग असते किंवा काय एकमेकांचं उनं दुनं काढणं असतं, हे सगळं बाजूला ठेवायचं. ज्या क्षणाला तुम्हाला वाटते की अरे आपला रस्ता भरकटतोय मित्रांसोबत गप्पा मारताना, कल्टी मारा. भाई तब्येत बिघडली म्हणा, काय म्हणायचं म्हणा, किंवा त्याला घेऊन चला की भाई आपण हे करू त्याच्यापेक्षा. ओके. एकटे करत असाल तर काही ताणच नाहीये. ओके. चल आता पुढे डे 6-7 महाराष्ट्राचा हिस्ट्री. काय करायचंय महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये? समाज सुधारक, एकच सेकंद नाही मला. समाज सुधार करताय म्हणजे काय, सोशल रिफॉर्म्स करताय, ज्याच्यामध्ये तुमचे महात्मा फुले आले, शाहू आले, भाऊ महाजन आले, भाऊ महाजनांच्या संदर्भाने न्यूज पेपर्स वगैरे आले, आंबेडकर आले, आंबेडकरांचा सत्याग्रह, जे काही सत्याग्रह असतील, त्यांचे वृत्तपत्र असतील, त्यांची लेबर पार्टी असेल. ओके. महारेजिमेंटसाठी काही काम केलं असेल, काळाराम टेम्पलचा मुद्दा असेल, तो भाग आला. आगरकर आले, आगरकर आणि टिळक जे काही संघर्ष असेल, संघर्ष म्हणजे त्या डिटेलमध्ये जाऊन खंड वाचत नाही बसायचे, 2 दिवसात करायच्या त्या गोष्टी. ओके. तर मग त्या हिशोबाने तुम्हाला काम करायचंय. बाकी तुम्ही काय करताय, रोजच्या रोज जीएसचे पीवायक्यू सॉल्व्ह करताय, पण ते करत असताना तुम्ही जो 6 तासाचा शेड्यूल काढताय, 6-7 तास जे काही देणार आहात, तेवढी गरज नाही पडणार आहे 6 तासच, कारण 6 तास तुम्ही पेपर 1ला देताय बरोबर.
तर त्यासोबत मग हे करणार आहात. तर मग त्या हिशोबाने एक स्मार्ट स्टडी. मग मी आता जेव्हा भीमराव आंबेडकरांचे हे 2-4 गोष्टी नावं घेतली, तर तुमच्या डोक्यात महाड सत्याग्रह म्हटले की 1927 येतंय का, त्याची तारीख येते का, त्याच्यासोबतचे काही 1-2 नावं येत आहेत का, भास्करराव जाधव होते का, त्यांनी काही टीका म्हणजे ते होते का नव्हते, या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत. कारण याच्या आधी तुम्ही वाचलं नसेल, वाचा, तेवढाच भाग वाचा, पण हे नावं वाचा मी जे सांगतोय. आगरकर, टिळक, भाऊ महाजन, फुले, शाहू, आंबेडकर आले, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेव बळवंत फडके, विष्णूशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री पंडित, रानडे, ही जी काही समाज सुधारकांची लिस्ट आहे, ही आपली रेडी पाहिजे. त्यांच्या संदर्भाने डेटा रेडी पाहिजे. कर्वे येतात. पीवायक्यू मधून तुम्हाला आयडिया येऊन जाते. मी काही नावं मोजकी सांगतोय. मग आता फ्रीडम मुवमेंटकडे येतात. फ्रीडम मुवमेंटकडे येत असताना आयटकचं काम असेल किंवा अखिल भारतीय शेतकरी संघटना असेल, फैजपूरचं अधिवेशन असेल, त्याच्यानंतर तुमचं माणगावची परिषद असेल, नागपूरचं अधिवेशन असेल, हे जे काही करत असताना पुन्हा दिल्लीचं अधिवेशन आहे, गायकवाड कोणत्या अधिवेशनात आहेत, किंवा आंबेडकर कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत, शाहू कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर तुमचा नाना पाटलांचा आझाद दल वगैरे, हे जे काही प्रतिसहकार वगैरे आहे, ऑल इंडिया हिंदू परिषदेचं थोडंफार त्यांची क्रोनॉलॉजी जी काही आहे, अलाहाबादचं जे काही त्यांचं टिळकांनी जे काही अटेंड केलं असेल, त्याच्यानंतर तुमचं 1919 मध्ये काय झालेलं आहे, पंजाबमधला जालियनवाला बाग हत्याकांड, तेव्हा होते का टिळक? नव्हतेच, बाहेर होते. किंवा या सगळ्यांना काँग्रेसकडून जे तिकडे पॅरिसला पाठवणार होते, त्या ह्याच्यामध्ये मी सहज एक प्रश्न घेतला होता 2 एक्झामच्या आधी. त्यावेळेस काही एक रॅन्डम प्रश्न घेतला, त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की या परिषदेला जाण्यासाठी काँग्रेसकडून कोण्या नेत्यांना सूचित केलं होतं, पाठवण्याचं ठरवलं होतं त्या कमिटीमध्ये, ते नावं, अशा काही गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. ओके. बाकी काँग्रेसबद्दल तर आहेच तुमचं. काँग्रेसबद्दल काय सांगणं अपेक्षित आहे, त्यांचे सभा वगैरे तो सगळा भाग येतोच. पण हे सुद्धा करत असताना पीवायक्यूला धरून करणं जास्त अपेक्षित आहे. समाज सुधारकाचे 300-350 प्रश्न झालेत. तेवढं केल्याच्या नंतर काही लागतच नाही. ठीक आहे. मग तुमच्या काही सभा आहेत, काँग्रेसच्या आधीच्या सभा, काँग्रेस, आणि मग काँग्रेसच्या नंतर हे जे काही समाज कार्यकर्ते आहेत त्यांच्या सभा आहेत. मग प्रार्थना समाज तुमचा, कोणता परमहंस मंडळी आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, पुणे सार्वजनिक सभा आहे, त्यांचे स्थापना वर्ष, त्यांचे नेते आणि त्यांचं कार्य, हे हिस्ट्रीच्या बाबतीत 2 दिवसात करायचंय. जर मी आता तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हे नावं घेतोय, तर 2 दिवस 6-7, म्हणजे 3-4 तास, 3-4 सगळे 6 तास तुम्ही याच्यात देणार नाहीत, कारण तुमचे 2 तास तर मॅथमॅटिक्सला चाललेत. राईट. मग 3-1 तास आहेत गड्या, तुम्ही जीएसला देता एका. तर 6 तास आजचे आणि उद्याचे 6 तास, म्हणजे 3 तास. अशा 6 तासामध्ये तुमचं हिस्ट्री उरकून काढायचंय. मग जर तुम्हाला स्वतःच्या नोट्स मधून होत असेल तसं करा, किंवा कोणत्या शिक्षकाचे 5-6 तासाचे लेक्चर असतील, पूर्ण हे फास्ट ट्रॅक रिव्हिजन, 1 डे रिव्हिजन, तुम्ही ठरवा काय करायचंय ते. मी हे का सांगतोय? कारण यावरती 10 प्रश्न येत आहेत, आणि त्यातले तुम्ही झोपेतून उठून गेला तरी 4-5 प्रश्न येणार आहेत, आणि मग याच्यावरती जीवतोड मेहनत केल्याच्या नंतर 2-3 ऍड होतील. बरोबर आहे? काही चुकीचं बोलतोय का? जमेल हे करायचं तुम्हाला हिस्ट्रीच्या बाबतीत? डन आहे? हो. हो. थँक्यू. थँक्यू. येस. आता आपण पुढे जाऊयात थोडंसं. हिस्ट्री घेतलं, पॉलिटी घेतलं, आणि याच्या आधी आयसीटी रिमोट सेन्सिंग बद्दल बोललो, ऍक्ट बद्दल बोललेलो आहोत. आता काय करायचंय, हे 24 आणि 25 झालं. 26 तारीख. एकच मिनिट, काय म्हणतायत सर? मिनिमम बेसिसवर मॅक्झिमम, येस येस येस, नक्कीच नक्कीच, तसंच तसंच बोललो. आता 26 तारखेला मार्केटमध्ये आता टेस्ट सिरीज सुरू झाल्या असतील किंवा होत असतील, किंवा मग गट ब च्या ज्या मुख्य परीक्षेचे टेस्ट पेपर्स आहेत, 26 तारखेला पेपर घ्यायचा आहे, पेपर 2, आणि तो सॉल्व्ह करायचा आहे.
कोणताही टायमिंग चूज करा. शक्यतो जो रेग्युलर टायमिंग असतो आपला प्रिलिम साठीचा 11 ते 12 त्या टायमिंग मध्ये केलं तरी चालेल, किंवा ठरवा तुम्ही सकाळी सकाळी गेलात 8 ते 9 जरी सोडवलात तरी काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर त्या पेपरमध्ये हे जे तुम्ही 3 केलेत, कोणता कायदा, पॉलिटी, मॅथमॅटिक्स रोज करताय, आणि त्याच्यानंतर तुमचं काय घेतो आपण, हिस्ट्री, ह्या 3-4 विषयाचा इफेक्ट किती झाला हे तुम्हाला दिसेल. एवढं केल्या न करता आता बाकीच्या विषयांना हात लावला नाही ना तुम्ही, आणि ते बाकीचे विषय न करता तुम्हाला काय आउटपुट भेटतंय. ठीक आहे, 10 पैकी 4 पडतायत, 5 पडतायत, 7 पडतायत, 10 पैकी 10 पडतायत, जे काही पडत असतील ते इव्हॅल्युएशन करणं अर्ध्या पाऊण तासामध्ये. रडत बसायचं नाही, माझं हे चुकलं, इतकं सीजी चुकलं हे वगैरे. ते सीजी मिस्टेक झाली आरशात बघायचं आणि कानपट्ट्यात वाजवून घ्यायची. ओके, रडत नाही बसायचं, स्वतःच्या कानपट्ट्यात वाजवा. नाही तर मित्राला सांगा, मित्र तयारच असतात वाजवायला. ठीक आहे, मग ते आता हे कानपट्ट्यात वाजवणं एक उपरोधिक किंवा काय बोलणं झालं. नेमकं काय करायचंय, एरर बुक तयार करायचे. या एरर बुकमध्ये या टॉपिक्स संदर्भाने किंवा इतर जे काही टॉपिक्स आहेत त्याचा काय चुका झाल्यात, तुमच्या त्या पेपरमध्ये काय चुका झाल्यात, सीजी मिस्टेक झाली, कन्सेप्च्युअली गॅप पडला म्हणून झालं, नॉलेज बेसवरती म्हणजे फॅक्च्युअल काही चुकलंय तुमचं म्हणून काही चुकलेलं आहे, तर तो डेटा लिहून काढणं. त्या पेपरमधून नवीन काही माहिती मिळतीये जी की तुम्हाला कळतंय, लक्षात येतंय की हा गड्या विचारलं जाऊ शकतं. अदरवाईज काय की टेस्ट सिरीज वाल्यांना थोडंसं बर्डन असतं की नवीन काहीतरी डेटा द्यायचा, त्या नादामध्ये काहीतरी देतात. मग तो त्या डेटाच्या नादाला लागायचं नाही. जर तुम्हाला लक्षात येत नाही असेल तर काही हरकत नाही, तो पण लिहून काढा. ठीक आहे, एरर बुकमध्ये तुमच्या एरर्स आणि नवीन डेटा तो लिहायचा, काय चुकले ते लिहायचं, आणि मग मी काय करू गड्या मग येत्या दिवसामध्ये बाकीच्या सब्जेक्टसाठी, हे तुम्हाला लक्षात येईल. डन आहे इतकं 26 तारखेपर्यंत. सर ग्रुप मेन्स अँड प्री मध्ये 66 क्वेश्चन मध्ये सिलेबस झाला, त्यावर काही सोल्युशन. सागर, मी त्याबद्दलच बोललोय, मागे जे बोललोय ना, काय करणं अपेक्षित आहे. 2 दिन सिलेबस चालू 6-7 तर चालतच नाहीत, येस, ते तर कन्फर्मच आहे. आता सीजी मिस्टेक होत आहेत किंवा काय जे काही घडतंय याच्यासाठी करणं काय अपेक्षित आहे, तुम्ही वाचताय, वाचन झाल्याच्या नंतर कधीतरी तुम्ही मला सांगा ना, आता जेवढे जण आहेत त्या प्रत्येकाकडून उत्तर अपेक्षित आहे. एक टॉपिक वाचूया, त्याच्यानंतर तुमच्यापैकी किती लोकांनी डोळे मिटून त्या टॉपिकचं रिव्हिजन, म्हणजे मला काय आठवतंय, मी काय केलंय, हे पॉईंट केलेत गड्या, हे तुमच्या मायच्या नाही गड्या, खरंच केलंय, खरंच केलंय, असे किती जण आहेत. तुम्ही राईटअप केलंय म्हणून तर तुमचा रिझल्ट दिसतोय ना साजिद, आणि जे स्वामी यांनी केलंय. पण मॅक्झिमम मुलं करत नाहीत हे, मॅक्झिमम मुलं करत नाहीत. सीजी मिस्टेक जे हे करतात त्यांच्या सीजी मिस्टेक टळतात, होत नाहीत. हा कसंही, पण आता हे डोळे मिटून ट्राय करा. हे डोळे मिटवणं म्हणजे काय की तुम्ही तुमचं जे काही डोक्यामध्ये साचण्याचा प्रयत्न आहे त्याला अजून न्यूरल नेटवर्क स्ट्रॉंग करणं. ओके, आता सायंटिफिक भाषा वापरण्याची काही गरज नाहीये तुमच्यासोबत, तुम्हाला एवढं ही भाषा समजते की न्यूरल नेटवर्क तुम्हाला स्ट्रॉंग करायचं, याच्यासाठी थोडंसं शांत बसणं, डोळे उघडे ठेवा, आरशात बघा आणि आठवतंय का बघा, कसंही चालेल, डू इट. ठीक आहे, चालेल. साजिद, तुमचे मागच्या 3 पेपरमध्ये, साजिद आहात ना, मागच्या 3 पेपरमध्ये जीएसचा स्कोर काय चालू आहे तुम्ही सांगा, जीएसचा मागचे 3-4 जे काही पेपर दिलेत तुम्ही. आता मेन्सला 74 आहेत. नाईस. ग्रुप सी प्री 76 आहेत. हे कशामुळे येत आहेत लक्षात येते तुम्हाला, एक चांगला होल्ड आहे सब्जेक्टवरती. ग्रुप बी प्रीला 60 होते, हा चांगला होल्ड असणं. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला आता सगळ्यांना माहितीच आहे, आतापर्यंत जर बॅचचे विद्यार्थी असाल, तुम्ही नेहमी सेशन वगैरे करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे साजिदचे मॅथमॅटिक्स मध्ये कधी एखादा क्वचितच कधीतरी एखादा चुकत असेल किंवा हॅश झाला म्हणून, अदरवाईज मॅथमॅटिक्सचे चांगला स्कोर आणि सायन्समध्ये स्कोर. राईट, हे 2 सब्जेक्ट आपण आता त्याच्यावर येऊयातच थोड्या वेळात. राईट, आणि मग थोडीशी तारीफ माझी देखील, साजिदचे सायन्सचे मार्क्स जाधव सरांमुळे वाढले. साजिदने तर मेहनत केलीच आहे, राईट, ते पण आहे त्याच्यामध्ये. तर हे करणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे, या सब्जेक्ट्सवरती होल्ड आणणं गरजेचं आहे. ठीक आहे,
चालेल. 26 तारखेला एरर बुक तुमची तयार पाहिजे. तुम्हाला ज्यांना करायचंय ते करा. मी तुम्हाला सांगितलंय मी इथून पुढे कोणतेही 10-11 जुलै शिवाय सेशन घेणार नाहीये. ओके. त्याच्यामध्ये 26 तारखेला जर जर आणि जर तुमचे हे एरर बुकचे त्या दिवशी 26 तारखेला फोटोज आले माझ्याकडे, तर मी ज्यांनी केलं एरर बुक त्यांना तर काही करण्याची गरजच नाहीये. पण जर केलं तर त्यांच्या पुरतच ते सेशन असणार आहे. थँक्यू. थँक्यू अस्मिता मॅम. थँक्यू. थोड्या वेळ मार्केटिंग करेनच मी. येस. नक्कीच. पण आधी तुमच्यासाठी महत्वाचं जे तुम्हाला शेड्यूल म्हणजे टार्गेट जे आहे तुम्हाला येत्या दिवसामध्ये काय करायचं ते सांगेन. शेवटी तुमच्यापैकी जेवढे काही राहतील त्यांना मग, जर कोणी आहेत नवीन खूपच कमी असतील, ऑलमोस्ट पोरांनी बॅच घेतलेले स्टुडंट्स आहेत तिथे, तर मग त्यांना आपण सांगू कोणती बॅच घ्यायची ते. ठीक आहे. चलो आता आता पुढे आपण कुठे आहोत हे काय आहे. 26 तारखेचा मुद्दा झाला. म्हणजे डे 6, 7, 8 पर्यंत आला तो. आता डे 9 to 14. बरोबर ना. हा डे 8 पर्यंत इथे झाला मुद्दा. पेन थोडासा चालत नाहीये पण समजून घ्या. आता डे 9 to 14 काय करायचंय तर सायन्स आणि एन्व्हायरमेंट. आता हे सायन्सचे तुमचे ऑलरेडी 8 MCQचं झालेलं आहे आयसीटी रिमोट सेन्सिंग मध्ये. बोलू आपण त्याच्याबद्दल बोलू. आयसीटी रिमोट सेन्सिंग ऑलरेडी झाले म्हणजे आता फक्त इथं 12 प्रश्नांचा मुद्दा उरला. आणि इथे हे एन्व्हायरमेंटचे 4 कुठून आहे ते जॉग्राफीचे 10 प्रश्न आहेत ना, त्यापैकी 4 प्रश्न एन्व्हायरमेंटचे आहेत. म्हणजे जॉग्राफीमध्ये 6 प्रश्न आहेत बरं का तुमच्याकडे. आता किती टाइम द्यायचा काय करायचं लक्षात आणा तुम्हीच. ओके. तुमचं तुम्हालाच सुचेल की त्याला वेळ किती द्यायला पाहिजे आणि त्याचे कोणते टॉपिक करायला पाहिजेत. ओके. बोलूयात आपण. तर या 9, 10, 11, 12, 13, 14 6 दिवसामध्ये 12 आणि 4 16 MCQची तयारी करायची. ठीक आहे. आता एका दिवसामध्ये एक एक सब्जेक्ट उडवणं गरजेचं आहे. कस डे 9. ओके. डे 9 मध्ये तुमचं फिजिक्स कम्प्लीट व्हायला पाहिजे. ओके. आता हे करत असताना या दिवशी जीएस मध्ये पीवायक्यू याचेच पाहिजेत. ओके. फिजिक्सचे हे जे मेन मेन टॉपिक आहेत त्याचेच पाहिजेत. मग त्याच्यात काय आलं तुमचा लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, रेडिओ ऍक्टिव्हिटी, हीट आणि बेसिक्स जे काही आहेत. ओके. त्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. डन आहे. हे होईल शक्य. जो काही तुम्ही प्रिलिमसाठी अभ्यास केलाय त्या ज्या नोट्स काढल्यात त्याच्यावरच काम करायचं. पण ज्याचं नाहीच आहे काही त्याने मग कोणाचं तरी लेक्चर बघणं, शक्यतो माझं आता ऐकताय तर माझं लेक्चर करणं. ओके. त्याच्यासाठी माझी बॅच घेणं. त्याच्यावरती 50% डिस्काउंट चालू आहे. तिथे सायन्स प्रिकॉल. आता तुम्ही मेन्सला आहात तर सायन्स टेक 20 MCQ नावाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये आता बॉटनी आणि झुओलॉजीचे वर्कबुक देखील त्याच्यात ऍड करून दिलेले आहेत. किंवा तुमचं रिव्हिजन सेशन्स असतील किंवा पॉलिटीचे लेक्चर्स असतील रिव्हिजनचे, किंवा इकॉनॉमिक सर्वे बजेट वगैरे गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्यात ऍड करून दिलेल्या आहेत. तर त्यातून ते एका दिवसामध्ये हे कम्प्लीट करणं अपेक्षित आहे. शक्य आहे. हे हे कमी लोकांना शक्य असेल असं वाटतं मला, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. होईल. मग त्याच दिवशी जे पुढे तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करणार आहात त्याच्यामध्ये फिजिक्सचे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. डन आहे. ओके. चल पुढे या. डे 10. पूर्ण सायन्स नाही, फक्त फिजिक्स. फक्त फिजिक्स. डे 9ला फक्त फिजिक्स आहे. तारीख जी काही आता तुम्ही लावा ते तारीख काय तर 26 तारखेला तुम्ही पेपर सोडवला आणि त्याचं मागचे जे काही झाले चुका वगैरे एरर बुक पुन्हा रेकॉर्डिंग ऐका तुम्ही. ते तारखा वगैरे लावा त्याला काही इश्यू नाहीये. आता इथं 27 तारीख आहे. 27 तारखेला तुमचं फिजिक्स पाहिजे कम्प्लीट. ठीक आहे. हा. पूर्ण सायन्स कसं देईल एका दिवसात नाही देणार. ठीक आहे. आणि त्यातही तुमचं पेपर 1 करताय मॅथमॅटिक्स रोज चालूच आहे अशा वेळी तर नाहीच देणार ना. ठीक आहे. आता डे 10 ला केमिस्ट्री. काय करताय. ऍटम, ऍटॉमिक स्ट्रक्चर वाला मुद्दा, पिरियॉडिक टेबल. मग पिरियॉडिक टेबलचं बघा मी तुम्हाला ऑलमोस्ट
त्यावरती अर्धा तास घातला असेल, हे जे नाक रब कसं फरं हे पाठ करून घेणार. आणि मग ते पी ब्लॉक मधला इंडियम तिथं मग तो लगेच आला तिथं उचलला की त्या ब्लॉक मध्ये आहे म्हणून उचलता येतो. हे जे नाक रब कसं फरक केलं, बेगम के सर में 12 बज गए, त्याच्यानंतर जे काही आहेत ते पुढे नाना पाटेकर, ऐश्वर्या सब बिंदास, अजून काय कसी गे सुन प्रभा वगैरे, याच्यामध्ये तुम्हाला ते येऊन जातं. हे असं काहीतरी केलं तर गोष्टी अजून फास्ट होतात. त्याच्यासाठी पुन्हा सायन्स प्रिकॉलचे लेक्चर करायचे. 50% डिस्काउंट, जॉईन द बॅच. ठीक आहे. ओके. आता तुमचं जे घालमेल असते की केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, त्याला हेच आहे. ऍटम पासून सुरू करताय ते ऍसिड बेसिस सॉल्ट पर्यंत जे जेव्हा जाता तुम्ही, याच्यामध्ये जे घडतं ना तुमच्यासोबत, त्यालाच केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ म्हणून गुंडाळून गोंजारून दिलं जातं. मग ज्याच्यामध्ये तुमचे ड्रग्सचं नाव असेल एखादं, किंवा तुमचे वेगवेगळे जे केमिकल पावडर्स आहेत, ब्लिचिंग पावडर्स असेल, काही असेल त्यांची नावं असतील, सिमेंटमध्ये काय आहे वगैरे, मेजर कंपोनंट मध्यंतरी काहीतरीच विचारून दिला, काय अर्थ. असे जे काही मुद्दे आहेत तो भाग त्यातून कव्हर करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा, आता मी जे म्हणतोय डे 10 मध्ये काय, ऍटम, त्याच्यानंतर ऍटम सोबत पिरियॉडिक टेबल आलाच, केमिकल बॉन्डिंग प्लस रिॲक्शन. आता ज्यांनी आतापर्यंत लेक्चर वगैरे केले, नोट्स वगैरे वाचलेले आहेत, तुमच्या स्वतःच्या काढल्या असेल, जे काही असेल, तर ते रिवाइज करायला फास्ट जाणार आहे आता. ओके. आता 20 दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन मोडवरतीच येणं अपेक्षित आहे. आणि वाचत असताना मनामध्ये हा डाऊटच आणू नका की हे विसरून जाईल. कारण हे केल्याच्या नंतर तुम्ही थोडा वेळ 15 मिनिटं स्वतःला देताय, शांत बसताय, मी काय केलं हे बघताय तुम्ही. हे रोजच्या रोज करायचंय. मी सुरुवातीला 5-10 मिनिटांमध्ये हे बोललो, एखाद्याने विचारला प्रश्न, ते सिली मिस्टेक होत आहेत तर काय करावं, याच्यावर जे उत्तर दिलंय हे तुम्ही करावं लागणार आहे रोजच्या रोज. तर ते लॉंग टर्म मध्ये राहील तुमच्यासोबत. ठीक आहे. आणि तेव्हा तो कॉन्फिडन्स येईल. नाहीतर अदरवाईज काय होईल, तुम्हाला तुमचा बाजूचा मित्र रोज केमिस्ट्री घेऊन बसतोय किंवा फिजिक्स घेऊन बसतोय किंवा 10 दिवस झालं लेक्चर करतोय, आणि तुम्ही एका दिवसात बाजूला काढलंय त्याला, तेव्हा मग घालमेल व्हायला लागते की मी केलंय का खरंच योग्य. तर ते होऊ द्यायचं नसेल तर शांत बसणं आणि त्याचं रिकॉल करणं प्रिकॉल करणं, आपलं नाव घेत राहायचं, प्रिकॉल प्रिकॉल. ओके. चाल, हे करा. हा टॉपिक आला. ऍसिड बेसिस सॉल्ट वरती बरेच दिवस झालं नाहीये, पण पुन्हा ते करणं अपेक्षितच आहे कारण बेसिक टॉपिक आहे तो. आणि मग हा सॉल्ट्स वाला जो आहे, आता मध्यंतरी डे 1 कन्सेप्ट डेजी जे टाकले होते, आता तर टेलिग्राम बंद आहे, काय हरकत नाही, पण डाउनलोड केले असतील, सेव्ह केले असतील तर ते बघा. अदरवाईज 22च्या नंतर येतीलच ते. 5-10 मिनिटं चहा घेत असताना वाचायचे ते. ओके. बाकी अदरवाईज तुमच्या नोट्समध्ये आहे, तुम्हाला ऑलरेडी तुम्ही ते पीडीएफ वगैरे डाउनलोड करून ठेवले असतील, झेरॉक्स काढले असतील, जे काही असेल, किंवा पुस्तकं आहेत, भस्के सरचं आहे किंवा इतर बारोळे सर ना, हा बारोळे सरचं आहे, किंवा अजून गायकवाड सर असतील, देशमुख सर असतील, असंख्य नाव आहेत सायन्समध्ये. ओके. एक काळ होता सायन्सचा शिक्षक सापडत नव्हता, आता सायन्सचा भरमसाठ लोक आहेत आणि सगळे एकपेक्षा एक भारी आहेत. ओके. तर त्यांचे ते करा, त्यांचा डेटा काढा, ते जसं करायचं तसं करा. ठीक आहे. हा. आता केमिस्ट्रीच्या बद्दल एखाद्याला डाऊट येऊ शकतो की सर एका दिवसात होऊ शकेल का नाही माहिती नाहीये. तर काही हरकत नाही, एखादा दिवस एक्स्ट्रा दिला तर चालून जातो. मग त्या एखाद्या दिवशी फिजिक्स केमिस्ट्री अख्खं मग पुन्हा एकदा रिव्हिजन हो. पण ट्राय करा की एका दिवसात व्हावं हे टॉपिक्स. केमिकल बॉन्डिंग रिएक्शन याच्यामध्ये मग तुमचा तो कार्बोहायड्रेट येणारच आहे. ओके. मग कार्बोहायड्रेट करताना मग अरे कार्बन आहे, कार्बनचे ॲझोट्रॉप्स आहेत, आयसोटोप्स आहेत, आयसोटोप कोण आहेत, ॲझोट्रॉप्स कोण आहेत. मग एक्झामिनरनं जर विचारला की ट्रिटियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर मग दुसऱ्या दिवशी एक पेपर झालं की आम्ही टाकू आमच्या नोट्समधून आलाय म्हणून प्रश्न, नक्कीच टाकू आम्ही. ओके. तर ते करा. किंवा कार्बोहायड्रेट्स मधले ते ग्लुकोज, फ्रुक्टोज जे काही आहे त्यांचे जे काही डिव्हिजन असेल, त्याच्यामध्ये कोण कोण आहे, हा भाग डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करायचा वाचून झालं की. शक्य आहे करणं. मग तुमच्या त्या पिरियॉडिक टेबलचा जो ट्रेंड असेल, लेफ्ट टू राईट जाताना काय होतंय, राईट टू लेफ्ट येताना काय होतंय, वरून खाली खालून वरी, हे होऊ शकतं. ओके. ठीक. या पुढे डे 11. हा, अजून एक गोष्ट आहे. जर तुम्हाला असं काही केलं नाहीये तुम्ही, पण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी रयतला तुम्ही फॉलो करता बरोबर, आणि त्यांची आरएमपी असतं ना, तर त्याच्यामध्ये आरएमपी मध्ये ते टेस्ट रोजचे 20-25 प्रश्न देत असतात. तर सायन्सचं पण दिलंय बहुतेक त्यांनी, राईट. तर सायन्सचं तुम्ही मग त्याच्यात डेटा वगैरे लिहिला असेल,
मग एका दिवसात ते करा, 3-3 तासामध्ये. ठीक आहे. मी त्याच्यावरून बाजी मारून घेईन. तुम्ही ते जरी केलं तर मी सांगेन माझ्या विद्यार्थ्यांनी ते केलंय म्हणून, काय हरकत नाही. ओके. एक्सरेवर खूपच क्वेश्चन येत आहेत. हो, त्याचं काय करा. सोपंच आहे, त्याच्यात काहीच नाहीये. काय वेगळा प्रश्न येतोय? कोणताच आजपर्यंतचा एकही प्रश्न वेग आला नाहीये त्याच्यावरचा. ओके. एखादं सेशन असेल तर ते पाठवून देऊ, किंवा नोट्स असतील त्याच्यातून बघा. त्याच्या बाहेर काहीच आलं नाही, आणि बेसिक्स वरतीच सुटतो तो. बाहेर जातच नाही, शक्यच नाहीये त्याच्या बाहेर जाणं. ओके. किंवा डेटा आहे बघाच. मी आता काय आहे माहितीये का, आता मी थोडस एकदम ह्याच्यावरती आहे, फिरतीवरती आहे. त्याच्यामुळे मला काही गोष्टी घेता येत नाही. हो, नोट्स पाठवून द्या. आपलं बुक मध्ये आहे की ते सगळं, किंवा लेक्चर वगैरे असेल तर ते शेअर करतो. बघा अनुजा, तुम्ही बॅच घेतली असेल तर बॅच मध्ये असेलच ते सगळं. ठीक आहे. हा. आणि थोडं होऊ द्या. 22 तारखेच्या नंतर येतच तुम्हाला भरमसाठ तुमचं सगळं टेलिग्राम भरून जाईल 22 तारखेनंतर. अ, एका गोष्टीचा राग आहे मोदी साहेबांचा, की हे म्हणजे रस्त्यावरती ऍक्सिडेंट होतोय म्हणून रस्ते उखडून टाकणं योग्य नाहीये. पण एका साईडला बरं वाटतं की एक 5-6 दिवस डोक्याला शांतता आहे. सगळ्यां शांतता वाटतेय का नाही रे? 5-6 दिवस झालं म्हणजे 2 दिवसापासून. 22 तारखेपर्यंत खूप अभ्यास करता येईल तुम्हाला. आणि हीच शांतता, हे जे आत्ता भेटले ना तुम्हाला, की अरे आता टेलिग्राम ओपनच करत नाहीयेत, तर हे कन्सिस्टंट ठेवा. क्वचितच गरज पडली तेव्हाच ओपन करणं. पुन्हा पुन्हा यायचं नाहीये. तुम्हाला ही रेकॉर्डिंग युट्यूबवर जाणार आहे, तिथं स्पष्टपणे सांगतोय, हे सगळं जे काही घडतं ते कोर्सेस सेल करण्यासाठी घडतं. याच्या पलीकडं काही नाहीये. ओके. तुमचं हित तुम्हालाच जपायचंय, कारण सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत. ऍट द एंड मला माझं हित जपायचंय, तुमचं तुम्हाला हित जपायचंय. आता माझं हित जपता जपता तुमचं हित होतंय, त्यातून चांगल्या गोष्टी घडतात, दॅट्स वेल अँड गुड. पण एक लक्षात ठेवणं नेहमी गरजेचं आहे, तुम्हाला तुमचं हित कशात आहे हे लक्षात घेणं. टेलिग्रामवरती नाही म्हणता देखील तुम्ही पुन्हा 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 जात राहता. आता मला सांगा ना, किती अडलंय रे तुमचं 2 दिवसामध्ये? काय काय अडलं तुमचं? कोणाचं काय अडलंय सांगा? बंद आहे तर? नाही ना. मग काय करत होतो आपण? मला माहिती नाही तुम्हाला किती शांतता भेटली, पण मला फार शांतता भेटली आहे. म्हणजे आय वॉज इमॅजिनिंग की कसं शक्य होईल काय नाही हे टेलिग्राम पासून बाजूला येणं. बोला ना, बोला. हम्म. ठीक आहे. व्यसन आहे. मला ना एक शब्द सुचला होता, म्हणजे असेलही, मला माहिती नाही, मला सुचला म्हणायला काही हे नाहीये. मला आठवत नाही कसा काय. कुठेतरी असेल, कुठे वाचला असेल, आय डोंट नो. मोटिवेशन. हे मोटिवेशन नाहीये, हे मोठं व्यसन आहे. हे कुठं वाचलंय का रे? म्हणजे वाचलं नसेल कधीच कुठे, तर मग मला क्लेम करायला पेटेंट वगैरे करता येईल. येस, 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 नक्कीच साजिद, नक्कीच, काय हरकत नाही. हा, मग आपण पेटेंट करून टाकू, जसं आपलं हे आहे, स्टडी टुगेदर, हे आपल्या ऍपचं नाव आहे ना. तर हे टुगेदर जे आहे, हे काय आहे? टू गेट हर. आता हे हर कोणासाठी काय आहे ते, म्हणजे हर हे जेंडर वाईज नाहीये. हर हे हीज पण असू शकते, ज्याचं त्याचं. किंवा सगळ्यात महत्वाचं ते काय आहे, हर म्हणजे पोस्ट आहे. ओके. महत्वाचं म्हणजे ती पोस्ट आहे. ठीक आहे. चालेल. कुदळे सर हसत होते त्या दिवशी जेव्हा पुस्तक दाखवायला गेलो होतो मी त्यांना. आणि हे हे भारी आहे म्हणे. सांगितलं ते बरं झालं म्हणे, पोस्ट आहे ते. ठीक आहे. सो अशाच पद्धतीनं हे मोठं व्यसन तुम्ही बाजूला टाका. नादाला लागू नका. अभ्यासाशिवाय मला म्हणजे काहीच नाहीये तुम्हाला. ते एक येतं ना ते, काय, बोर्डमलाच तुम्ही तुमचं आयुष्य बनवून घ्या काही दिवस अजून. 22 जुलै म्हणजे 12 जुलै पर्यंत करायचं. ठीक आहे. चल, वापस येऊयात आपण आता. डे 11च्या संदर्भाने बोलत होतो. डे 11वर येऊयात, हे बाजूला ठेवूयात आता.
डे 11 बायोवरती असणार आहे. ठीक आहे. बायोलॉजी करताना तुम्ही सांगा रे, बायोचे काय डिव्हिजन आता मेन्सला तर आपल्याकडे बॉटनी आणि झुओलॉजी. याच्याबद्दल मी तुम्हाला तर काय करायचं माहितीच आहे, पण साधं सिंपल सांगणं आहे माझं. ऍपवरती जा. डे 11 नाही, इकडे बघा ना, हे डे 10 केमिस्ट्री ना. मागे चेक करा. 6-7 महाराष्ट्र हिस्ट्री झालं. 8ला तुम्ही 26ला पेपर दिला. अच्छा, केमिस्ट्री ज्याला होत नाहीये त्यांनी 2 दिवस द्या, अदरवाईज एका दिवसात होतं. ऑलरेडी अभ्यास केला असेल तर एका दिवसात होतं, जर झालं नाही तर मग ते एका दिवसाच्याच हिशोबाने सांगतोय. ज्याला होत नाही थोडं मागे पुढे करा, एखाद्या विषयाला कमी करा. ठीक आहे. बाकी जे सोपं आहे पॉझिटिव्हला थोडं कमी करा, करू शकता पॉझिटिव्हला कमी. ठीक आहे, कारण पॉझिटिव्हला किती दिवस दिले, 4 दिवस दिलेत ना. 1, 2, 3, 4 दिवस दिले, तिथं 1 दिवस कमी करा, मग ऍड करा. ठीक आहे. तुम्ही आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं जाऊ शकतं ना. कोणाला सोपं आहे त्यानं कर, पॉझिटिव्ह वाचणार पण नाही एखादा विद्यार्थी. असू शकतो. मी आहे, तुमच्यापैकी अजून कोणी असू शकतं. राईट. मग तेच दिवस बाकी ठिकाणी वापरा. बॉटनी आणि झुओलॉजीसाठी जीएस मेन्सचा पेपर सॉल्व्ह करण्याचा अप्रोच कसा असायला हवा त्याबद्दल गाईड करा. बोलू आपण याच्याही आधी बोललो बऱ्याचदा. हे तेच आहे. पेपर कसा सॉल्व्ह करायचा त्याच्यासाठी हे करावं लागेल, देन पेपर सॉल्व्ह. ओके. आता बॉटनी आणि झुओलॉजीसाठी आता जे ऐकतायत, नंतर युट्यूबवरती जे ऐकतील किंवा जिथं कुठं ऐकतील त्या सगळ्यांना साधा सिंपल फंडा सांगणे, फिजिक्स केमिस्ट्री काय करायचं सांगितलंच आहे. बॉटनी आणि झुओलॉजीसाठी सरळ सरळ जायचंय 12 जुलैपर्यंत. आता जसं 14 जून साठी दिलं होतं तसं आता 12 जुलैपर्यंत तुम्हाला तिथं त्याला हे दिलेलं आहे, काय व्हॅलिडिटी. आणि तिथं फीस 300 दिसेल, पण त्याच्यावरती काय 299, पण कुपन काढलं की, कुपन लावलं की 149ला दिसेल ती. हे वर्कबुक आहेत. याच्या बाहेर काहीच करायचं नाही. वर्कबुक मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, प्रॅक्टिस होईल प्रॉपर. आय थिंक बॉटनीचं एक 2.5-3 तासाचं असेल, झुओलॉजीचं एक 3 तासाचं असेल, असं 5-6 तासामध्ये बॉटनी आणि झुओलॉजी तिथे कव्हर होईल. ठीक आहे. मी याच्यावर जास्त काहीच बोलणार नाही. बॉटनीमध्ये क्लासिफिकेशन करायचंय, झुओलॉजीमध्ये क्लासिफिकेशन करायचं. तुमचं 14 जून मध्येच करून टाकलंय तुम्ही. पुन्हा पुन्हा मग आता त्याचं रिव्हिजन करायचंय. जे तुम्ही लिहिलंय ना सगळं, त्याचं रिव्हिजन करायचंय. ओके. ज्यांचं झालं नाहीये, जे ऐकतायत पहिल्यांदा, ऍपवरती जा, स्टडी टुगेदर, त्याच्या लिंक वगैरे कोणाला भेटत नसतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या, किंवा ऍपवरती शोधलं की भेटून जाईल. हो, मला माहिती आहे तुम्ही किती सांगितले. 14 जूनची तारीख आपण ठेवली होती ना. 95-03-56-25-29. त्याची व्हॅलिडिटी 14 जून पर्यंतच होती. आता याची व्हॅलिडिटी 12 जुलै. पण याच्यापेक्षा बेटर तुम्ही एकदा सायन्स टेकचा कोर्स घेतला. ओके. त्याच्यात 1 मंथ व्हॅलिडिटी वाला कोर्स घ्यायचा आहे, कारण तुमचं 1 मंथ 12 जुलैच्या, आज किती आहे तारीख, 19 आहे, 19 जुलैपर्यंत भेटेल तुम्हाला. त्या एका महिन्यामध्ये तुम्हाला काय काय भेटतंय, हे वर्कबुक भेटतंय तिथे. त्याच्यानंतर पॉझिटिव्हचं रिव्हिजन करायचंय ते भेटून जाईल तिथे. इकॉनॉमिक सर्व्हे बजेट भेटेल. तसंच घेतोय ना, नाईस. 50% ऑफ आहे. आणि ओल्ड स्टुडंटला तर माहितीच आहे काय आहे ते, तुम्हाला ओल्डी गोल्डी कुपन असतंच तिथे तयार. ठीक आहे. आणि मग सायन्स टेक आयसीटी रिमोट सेन्सिंग येऊन जातं तिथे. ठीक आहे. चल. तर काहीच सुचलं नाही, कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा कॉल करण्यापेक्षा, आणि मग बेटर जाईल ते. तर हे, जर कोणाला बाकीचं काही करायचं नाही तर वर्कबुक फक्त डायरेक्टली घ्या, तिथे होऊन जाईल काम. बॉटनी झुओलॉजी तिथे 1 डे मध्ये बाजूला काढून टाका, एका दिवसात बाजूला काढून टाका. ठीक आहे. काम फत्ते करणं अपेक्षित. कारण का सांगतोय आता, आता या टाइम पर्यंत एन्व्हायरमेंटचे येस नोट्स आहेतच, त्यातून करून टाका. त्याचा व्हिडिओ तर युट्यूबवर पण आहे आणि या ऍप बॅच मध्ये पण दिलेलंच आहे. ठीक आहे. सो इथे 12 जुलै आणि 13 जुलै, सॉरी हे याच्यासाठी होतं ना वर्कबुकसाठी. एकच मिनिट. आता डे 11 होता आणि डे 12, या 2 दिवसामध्ये काय काय, बॉटनी, झुओलॉजी आणि एन्व्हायरमेंट, या 2 दिवसामध्ये डे 11 आणि डे 12 इथपर्यंत आहात सोबत. एन्व्हायरमेंटचा आय थिंक 2 तासाचा व्हिडिओ आहे आपला. ओके. तो कम्प्लीट करायचा आहे. आहात इथपर्यंत सोबत.
12 दिवसाचा तुमचा येत्या 12 दिवसाचा प्लॅन तयार आहे? रेडी आहात यासाठी? होईल शक्य असं कोणतंही खूप वेग काहीतरी वाटतंय तुम्हाला की अरे हे अति झालं, हे नाही होणार आहे? मला केमिस्ट्रीला थोडं वाटलं म्हणून तुम्हाला म्हंटल की मग पॉलिटीचा एखादा दिवस कमी करा आणि इकडे टाका. ठीक आहे. डन. चालेल. या पुढे आता. मग ते एन्व्हायरमेंटमध्ये तुमचा बायोडायव्हर्सिटी ऍक्ट असेल किंवा तुमचे जे काही फॉरेस्ट रिपोर्टच्या संदर्भाने माहिती असेल, त्याच्यानंतर तुमचं काय येतं, वाईल्ड लाईफ फंड कधी आला किंवा अर्थ समिटच्या संदर्भाने किंवा एसडीजी असतील किंवा जे काही आहे ते 2 तासाच्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर होऊन जातं तुमचं. आणि एखादी दुसरी गोष्ट ज्या बेसिक असतात त्या तुम्हाला, इकोटोन काय आहे, बायोमची डेफिनेशन काय आहे, याचा फादर कोण कोण असतो तो, बायोडायव्हर्सिटीचा फादर कोण, त्याचं टर्म कोणी कॉइन केली, अशा गोष्टी तर तुम्हाला करणंच आहे. म्हणजे आता बघा, हे करत असताना त्या दिवशी मग काय डे 11 आणि डे 12 त्याचे PYQ त्या दिवशी आलं. मी एक हे पण देईल तुम्हाला की पूर्ण दिवसाचा शेड्यूल पण एकदा सांगेलच की कधी काय करू शकता. तो तुम्ही हे कराल, त्याला मागे पुढे करू शकता. ठीक आहे. डन. चालेल. आता हे झालं. जर तुम्हाला मागे काही राहिलंय असं वाटतंय तर तो डे 13 कंप्लीट करा आणि त्या दिवशी एक पेपर द्या अजून, टेस्ट पेपर. ठीक आहे. आता हे टेस्ट पेपर देत असताना तुमचे संडेचे टेस्ट पेपर तर तुम्हाला लावले असतील. टेस्ट सिरीज कोणतरी मध्येच विचारत होतं कोणाची लावायची. एक एक मताने बोला कोणाची लावायची. काय म्हणणं आहे तुमचं, कोणाची लावायची सांगा. जे कोणी आहेत. हा. झालं सिंपल. आता हे का लावायची? कारण मॅक्झिमम स्टुडंट्स तिथं चाललेत, तर त्या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे बसताय हे थोडंसं अनालिसिस येऊन जातं तुम्हाला. उद्या जर आपली आली टेस्ट सिरीज आणि आपली महाराष्ट्रामध्ये 60-70 हजार लोक सॉल्व्ह करत असतील तर मग माझी लावा. ओके, पण आतापर्यंत माझी नाहीये. तर मग आता आपल्या उमेश कुलकर्णी सरांची आहे. छान चालू आहे एकदम. त्यांचे तुम्हाला सगळ्याच गोष्टी भेटतायत तर काय हरकत आहे. डेक्कनची आहे, डेक्कनची लावा, काय हरकत नाही. जी कोणती योग्य वाटते ती लावा. सुरू करा पटकन. नाही करू, आपण करू. आता आहेत ना बाकी गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण बेटर आहोत, त्या गोष्टी आपण करू. ठीक आहे. चालेल. नाही तर तुम्हीच सांगा की तिकडे बाकी ठिकाणी तुम्हाला जिथं वाटतं की या ठिकाणी सर आम्हाला गरजेचं, आम्ही इथेच चाललो तर तिथं सायन्सला या, तिथल्या लोकांना तुम्ही सांगा. ते होऊन जाईल त्या गोष्टी. ठीक आहे. माझं पण प्रमोशन करा तेवढंच तिकडे. ठीक आहे. चल. सो डे 13 टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं, त्या दिवशी बघणं, त्या पुन्हा एरर बुक काढणं सॉल्व्ह केल्याच्या नंतर. आता हा डे 13 म्हणजे तारीख काय येते? माझं राहून चालू हे आपण मागे एक पेपर दिला 26 तारखेला. ओके. 1 जुलै आलं का? 27, 28, 29, 30 आणि 1 जुलै पेपर. ठीक आहे. एरर बुक मागे काही राहिलं असेल तसं तर तुम्हाला डे 12 दिलाच आहे. पण तरी डे 13 सुद्धा मग जास्त काम करा. मागच्या चुका सॉल्व्ह झाल्यात का, सुटल्यात का, सिली मिस्टेकचं जे भांड फोडतो आपण आपल्या कपाळावरती किंवा दुसऱ्यांच्या, ते बाजूला पडतंय का, या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. ओके आहे. 2 टेस्ट आपण देतोय आपल्या आपल्या हिशोबाने आणि बाकी टेस्ट सिरीज चालूच आहे तुमची, जी संडेला असते त्यांची. ठीक आहे. चल. आता डे 14. ठीक आहे. डे 14, 15, 16, 17, 18. 4 दिवस. आता या 4 दिवसामध्ये इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी. जिओग्राफीचे किती आहेत आता उरलेले? जिओग्राफीचे किती मार्काचा डेटा उरला आता? 4 मार्काचा एन्व्हायरमेंट मध्ये झाला ना. उरले किती? मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे. युट्यूबवर ऐकणाऱ्यांनी तिथे कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके.
ते अल्गोरिदम वाढवू द्या जरा तिकडे युट्यूबवर, जेव्हा तुम्ही ऐकाल हे सेशन त्यावेळेस तुमचं जे काही प्रश्न इकडे यांना विचारतोय हे कमेंट बॉक्समध्ये देतात. युट्यूबवाल्यांनी तिथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर दिलं तर बेटर जाईल. अच्छा, 15 डेट राहून गेली. 15, 16, 17. ग्रुप बी मेन्सला एन्व्हायरमेंटला 7 प्रश्न विचारले. ते आता मी बोलतो त्याच्यावरती, काही बोलायची तशी गरज नाहीये. तो सायन्सचा थोडा भाग आहे, जो की सायन्समध्ये तुम्ही कराल तर होतं ते, त्याच्यामुळे तसा दिसतोय. पण एक जर वर पाहता म्हणजे जे चंक दिसतो तो जॉग्राफीचे 6 आणि एन्व्हायरमेंटचे 4 असंच असतं. ओके. पण ते जेव्हा तुम्ही सायन्समध्ये बघता तिथं पण काही दिसतात आपल्याला. तो वाला पण प्रश्न आता मला सांगा, तुम्ही जो लोमी सॉइलचा प्रश्न विचारला आता प्रिलिम्स मध्ये, कुठं आता काय ऍग्रिकल्चर करणार आहात? नाही ना. ठीक आहे. आपण जेव्हा एन्व्हायरमेंटचे तुम्ही डेटा करणार आहात तो त्याच्यामध्ये सगळ्याच, मग त्याच्यातून 5 प्रश्न येऊ द्या, 6 प्रश्न येऊ द्या, काही येऊ. ठीक आहे. आता मला सांगा, ट्रोपोस्फिअर, मेझोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर वगैरेचा फंडा सायन्समध्ये बघताच ना तुम्ही. मग तो सायन्समध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, जॉग्राफीमध्ये कुठेही टाका त्याला. ठीक आहे. चल. आता इथे इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी, जॉग्राफीचं करत असताना अगेन जेव्हा तुम्ही अनालिसिस केलेत मागचे पेपर, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येतं की मला खनिज करायचे. खनिज आता मागचं सेशन कोणी केलं असेल, 14 जूनच्या आधीचं कोणी केलंय का रे? आपण जे सेशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी खनिज वगैरे सगळं करून घेतलं होतं, केलंय ना? 5 मिनिटाचं काम आहे आता. 5 मिनिटाच्या वरचं काम आहे का खनिज करणं? कसारे ठसा बॉक्साईटचा, किंवा अजून काय आहे, लोहगडावरती सिंधू भंडारा खाऊन चंद्र पाहते. राईट. याच्या गाना, याच्या गाना काय चुनिये, याच्या गाना. राईट. हा. तेव्हा मग तसंच अजून तुमचं एक आपण हे करून घेतलं, नद्या आणि दऱ्या, ते जे काही डोंगर रांगा आहेत. मग इकडचं कोकणातलं पण बघून घ्या. काय प्रश्न येतो येऊन, खलाटी आणि वजाटी. पीवायक्यूचा आहे की तो, खलाटी वलाटीचा आताही आला त्यांनी प्रिलिम्सचा विचारला. मग असे प्रश्न असणारच आहेत. पठार, मग तुमचा कोकण भाग हा. मग एकतर तुम्ही खनिज करताय, त्याच्यानंतर तुमचे डोंगर रांगा वगैरे ते करताय, टेकड्या वगैरे बघताय. असा हा चंक तुम्हाला या दिवसामध्ये डिस्ट्रीब्यूट करून 2 दिवस इकॉनॉमिक्सला द्यायचे, आणि दोन दोन दिवस कशाला, एक दिवसात जॉग्राफी होतं, पण तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचं तर करा 2 दिवसामध्ये. मग आता जॉग्राफी करत असताना तुमचं तो जो काही इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्सचा प्रश्न विचारतात कधी, तो करंटच्या संदर्भाने येऊन जातो. सेन्ससचा प्रश्न आहे तुमच्याकडे. टायगर रिझर्व्ह असतील, नॅशनल पार्क्स असतील, या गोष्टी करणं, रिसेंटचे रामसर साईट्स असतील, हे बघणं, असा भाग. आणि मग कसा मी तारामती हसतो रात्री, तो चढता आहे का उतरता क्रम आहे हे बघणं. करंट करायचं नाहीये. आतापर्यंत जे केलंय ना तेवढं बस आहे. एक व्हिडिओ बघायचा आहे कोणत्याही शिक्षकाचा, 5 तासाचा, 6 तासाचा जो टाकतात ना, वन डे रिव्हिजन म्हणून युट्यूबवरती, तो व्हिडिओ बघून. आणि त्याच्याबद्दल काय काय करायचं याच्याबद्दल सुरुवातीच्या 15 मिनिटात बोललो आपण. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका नंतर, पुन्हा तेच हे नको व्हायला. ठीक आहे आरडी? ओके ना? ओके. येस येस अनुभव. हा. सो जॉग्राफीच्या संदर्भाने ह्या गोष्टी, टेकड्या, नॅशनल पार्क्स, रामसार साईट्स, रिसेंटच्या जे काही आहेत, टायगर रिझर्व्ह असतील, ते कायदे वगैरे तर तुम्ही इकडे करताच. एन्व्हायरमेंट मध्ये कोणते आहेत काय नाही सांगतो, आरडी सगळं सांगतो, आर्यम सांगेन. येस. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलात, नद्या वगैरे बोललो होतच तुम्ही. क्लायमेट, महाराष्ट्राचं क्लायमेट त्रिवार्ता आहे किंवा आपले कोपेन आहेत, यांचा एक चार्ट करून घ्यायचा. ओके. सेन्सस पुन्हा येतं, सेक्स रेशो असेल, चाइल्ड सेक्स रेशो असेल. इन जनरल तुमची घनता आहे महाराष्ट्राची असेल, देशाची लोकसंख्येवाला छोटासा चंक, तो वाला भाग बघून घ्या. तुम्ही लोकसंख्येसाठी ना एक काम करा, 5-5, 10-10 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. कुठे? युट्यूबवरती अखिलेश खिस्ते सर्च करा. ओके. युट्यूबवरती अखिलेश खिस्ते सर्च केलं ना की 5-5, 10-10 मिनिटाचे आय थिंक त्याने व्हिडिओज टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओ पहा, जर स्वतः करायची इच्छा नसेल तर. ओके. चाल.
मग रिव्हर्स डॅम्स त्याच्यावरती जे काही आहेत नावं रिसेंटली बदललेले वगैरे, तुम्हाला कृष्णा आणि भीमेचे जे काही डाव्या उजव्या नद्या आहेत त्याच्यावरती थोडंफार कन्फ्युज होतं, तो भाग व्यवस्थित करून घेणं, या गोष्टी करणं अपेक्षित आहे. होईल एवढं 2 दिवसात मॅक्झिमम. खूप जास्त झाले 2 दिवस, एका दिवसातच करतो माणूस, पण 2 दिवस, कारण तुम्ही सोबत PYQ पण करताय. 2 दिवसात हे होईल. अखिलेश खिस्ते, कोणीतरी एक जण युट्यूब वरती जा, सापडलं तर इथे लिंक वगैरे शेअर करा. ओके. आणि त्याच्या खाली कमेंट टाका मग तुम्ही, की जाधव सरांनी सजेस्ट केलं होतं प्रिकॉलच्या म्हणून आम्ही इकडे आलो. ओके. मित्र आहे माझा म्हणून सांगतो तुम्हाला. ठीक. आणि चांगले तुमचे प्रवीण चव्हाण सर कोणाला माहिती आहेत? UPSC MPSC चे मोठे दिग्गज नाव आहे प्रवीण चव्हाण. तर नवीन आहात तुम्ही, हा. तर त्यांच्याकडे ते जिओग्राफी वगैरे शिकवतात, तिथे शिकवतात, किंवा दुसऱ्याही, आता ते आय थिंक दिल्लीला जात आहेत ते, अखिलेश सर. तर ते तुमचं काय, कोण आहे तो, दिव्यकीर्ती सर. दिव्यकीर्ती सरांच्या आय थिंक इन्स्टिट्यूटला जॉईन होत आहेत बहुतेक ते. तर मग आपल्याकडे ऑलरेडी येऊन गेले, त्यांचे व्हिडिओज आहेत, तर बघायला काय हरकत आहे, ज्यांना स्वतः करणं होत नाही त्यांनी. अदरवाईज मग सगळ्यांनी केलं तरी काय हरकत नाही. डोंट फॉरगेट टू कमेंट. ओके. चाल. कोण कोण करणार आहे बघूतच, इथं तुम्ही आता 10-15 जण आहात, आणि नंतर युट्यूब वरती ऐकणार आहे सुद्धा. ते जाऊन सांगायचं प्रिकॉलच्या जाधव सरांनी सांगितलं म्हणून आलो इथं. ठीक आहे. चल. ठीक आहे. चला चला. या आता. सो जॉग्राफीसाठी आपण इथे 14 आणि 15 तारीख दिली आहे. आणि मग पुढे 16 म्हणजे हे, हा, डे 14-15, देन डे 16-17 आणि 18 ऍड करा इकॉनॉमिक्स साठी. ठीक आहे. तुम्हाला असतेच भीती थोडीशी, पण नसतं काही त्या इकॉनॉमिक्स मध्ये, पण तरी थोडी भीती बाळगून चालता तुम्ही म्हणून. ठीक आहे. मग इकॉनॉमिक्स मध्ये तुमचं बिझनेस सायकल आहे, चढ उतार, तो तुमचा चलनवाढ चलनघट कशामुळे होतीये, ते टूल्स काय आहेत RBIचे, डायरेक्ट इनडायरेक्ट क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह, तो वाला भाग. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, आता काय त्याचं कोळून पाणी पिलंय तुम्ही, तो येतोय. पण तिथं सिली मिस्टेक करतात एखादी दुसरे पोरं. नाही करायची. डोळे शांत बसा, आधी वाचले डोळे मिटवा, तो आलेख काढा. हाताने हवेमध्ये काढा तो आलेख, की कुठे काय घडतंय, पहिल्या पार्टमध्ये काय घडतंय, दुसऱ्या स्टेजमध्ये काय घडतंय, तिसऱ्या स्टेजमध्ये काय घडतंय. नाही तर मग भारताचं जे 5 स्टेजचं केलेलं आहे ते काढून बघा. ओके. आता 14वा 15वा म्हणजे आपले जे वित्त आयोग आहेत, निशाचर त्या रेषेचा सापखुरा, हे जर कोणाला नवीन वाटत असेल ट्रिक, तर हे ऐका, हे लिहून काढा, आणि मग ते बघा. नावं नावं असेच आहेत. निशाचर त्या रेषेचा सापखुरा, मग नंतर मग तेराची केळं, असे येतात, ते तुम्हाला लक्षात येईल. ओके. मग 14वे रेड्डी आहेत, 15वे कोण होते आपले, YK सिंग आहेत, किंवा 16वे आता पनगरिया आहेत. मग त्यांच्या सोबतचे पण 16व्याचे सचिव कोण आहेत वगैरे, या गोष्टी, त्यांचा कार्यकाळ काय आहे, 41% सांगितलेला भाग असेल, तो आता तेवढा करणं. कोऑपरेटिव्हच्या संदर्भाने जस्ट थोडंसं वाचून घ्या. कोऑपरेटिव्ह टॉपिक जो आहे, त्याच्या नोट्स असतील, नोट्स वाचून घ्या नॉर्मल, खूप डेप्थ मध्ये जाऊ नका. आता त्या कर्वेंनी कोणते सांगितले होते 6, त्यांनी काढलायला कोणतं सांगितलं, एवढं डेप्थ खेळत बसू नका. देसाई सरांचा तो जो एक हे आहे ना, फोटो आहे, सगळे ग्राफिकल आहे, ते बघितलं तरी ते डोळ्यामध्ये बसतं आणि कायम लक्षात येतं. ओके. हा, पंचवार्षिक योजना करा, नक्कीच करा. त्याच्याबद्दल काय बोलण्यासारखं नाहीच आहे ना. 9वी योजना, 10वी योजना, आणि त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल झालेल्या योजना कोणत्या आहेत. मग हे करताना आता रिसेंटली प्रश्न आलाच ना, प्रॉफिटेबल कोणत्या होत्या. मग ते तुम्ही जर असं केलं असतं, की चौथ्या योजनेमध्ये सगळ्यात कमी झालं इकड्या, 5व्यामध्ये मग इतके टक्के झालं, 6व्यामध्ये इतके टक्के झालं, 7व्यामध्ये इतके टक्के झालं, हे जर लिहिलं असतं किंवा बघितलं असतं, तर तुम्हाला लक्षात आहे ते की वाढले. पण नंतर ते कमी कमी होत गेले. 8व्या ह्याच्यामध्ये 8% नाही झालं, ते कमी झालंय, आपल्याला माहिती आहे, 5.6 वगैरे. राईट. 9व्या ह्याच्यामध्ये कमी झालं, 9व्या ह्याच्यात नाही कमी झालं वाटतं. हा, 9व्या ह्याच्यात तर अचीव झालं, कारण ते काँग्रेस किंवा ते सगळं अलायन्सचं गव्हर्नमेंट होतं. नंतर मग माझ्या विरोधकाचं सरकार आलं, आणि मग ते कमी झालं, आपल्याला माहिती आहे. राईट. 2, 5, 6, 8, तर ते काढा ना तुम्ही, तुम्हाला लक्षात येऊन जाईल.
मस्करी असते बरं का. आपले कोणीच नसतात आणि पराये कोणीच नसतात. उद्या आपण काँग्रेस आल्याच्या नंतर काँग्रेसला आपण अशाच पद्धतीने चुका करत असताना लाथाडणार आहोत. फक्त एवढंच आहे की आपलं कोणी ऐकणार नाहीये. आवाज वाढवा तेव्हा बघू आपण किती वाढवता येतो तेव्हा. ठीक आहे. बाकी मग एसडीजी करणं आहे. आता लेक्चर ऐकत असताना यातला जो मी महत्वाचा जो आपल्या एक्झामशी रिलेटेड बोलतोय त्याच्यावरती जास्त फोकस करा. मध्ये मध्ये जे काही थोडंसं हवा सोडली जाते, काहीतरी वेगळं बोललं जाते, त्याच्यावरती जास्त भर द्यायची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे. नाहीतर मग असतं एखादं काहीतरी, त्याच्यासाठी सांगणं एक डिस्क्लेमर. मग आता इकडे तुम्ही काय करताय? दुसरी एक गोष्ट, हे लेक्चर जेव्हा तुम्ही पुन्हा, आता मी फास्ट बोलतो त्याच्यामुळे तुम्ही सगळं लिहू शकणार नाही, मला शक्य झालं याचा हे काढेलच मी, समरी काढून तुम्हाला शेअर करेल. पण नाही झालं तर पुन्हा एकदा लेक्चर ऐकून त्यातले ते पॉइंट्स काढणं किंवा स्वतः करा, ते जास्त बेटर राहील. ओके. कमिशन बद्दल बोललो, डेमोग्राफिक ट्रान्झिशन बद्दल बोललो, तुमचं चलनवाढ घटीबद्दल बोललो, जीडीपी जीएनपी वाला मुद्दा करणं आहेच. रातू मतू जे काय आहेत, प्राथमिक तूट, अजून कोणती तूट आहे तो वाला भाग आला, परिणामी तूटवाला. कंटिन्यू प्रश्न आहेत तुम्हाला दिसतात ते. मग हे बसल्या ठिकाणी हा मला येतं का, मी तुम्हाला लिटरली सांगतोय, हे घडू शकतं. कारण मी लिटरली कोणतेही पुस्तकं वाचत नाही मागच्या 2-3 महिन्यामध्ये, 5-6 महिन्यामध्ये वाचलेच नाहीयेत. फक्त एवढाच विचार करतो एक्झामच्या आधी की मला रातू माहिती आहे का, मला मतू माहिती आहे का, मला हे क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह टूल्स माहिती आहेत का. हा माहिती आहेत, मग ठीक आहे, मी पेपर देऊ शकतो. याच्या पलीकडे काही नवीन काही येणार आहे, कोणत्या तरी एखाद्या संस्थेचं नाव येणार आहे, पीवायक्यू मधून केलं तर आलंय का, ठीक आहे, त्याच्या बाहेर जाते, जाऊ दे, मला येत नाही, इतरालाही येणार नाही, खड्ड्यात गेला तो प्रश्न. ठीक आहे. अटेम्प्ट करणार नाही. अटेम्प्ट एखादा करतो, करा, काही हरकत नाही. ज्याला फारच वाटतंय की अरे माझं काहीच अटेम्प्ट झालं नाही, त्याला करायचंय, पण त्याने तर करायलाच नाही पाहिजे माझ्या मताने, कारण निगेटिव्ह मध्ये जाल. ठीक आहे. चान्सेस, आपलं नशीब लई वाईट आहे ना. आम्ही जे उत्तर देऊ तुक्का मारू तो लागत नाही. किती लोकांसोबत होतं, मी तुक्का मारला आणि माझं लागत नाही, असं किती लोकांसोबत होतं? मॅक्झिमम स्टुडंट भेटतात. राईट. तर ते शक्यतो टाळा. ओके. चल. आता हा भाग इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने. त्याच्यानंतर ट्रेड थेरीज, एकदा डेव्हिड रिकार्डो असतील किंवा ऍडम स्मिथ असतील, जे कोणी आहेत, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज देणारे असतील, फॅक्टर एन्डाउमेंटचे हेक्स्चर ओझिनचे असेल, मायकेल पोर्टर नावाचे एक आहेत नॅशनल कॉम्पिटेटिव्ह दिलेले, आताच बोललोय तर मग ते लिहून काढा. नॅशनल कॉम्पिटेटिव्ह थेरी दिलेला एक मायकेल पोर्टर नावाचा होता व्यक्ती, नवीन आहे तुमच्यासाठी, राईट. तर असे थेरीज नाव लिहिलं, बस एवढंच, याच्या पलीकडे जायचं नाहीये. ओके. मग प्लान्सच्या संदर्भाने सांगितलं की काही प्लान्स, त्यांचे नावं, राईट, नावं काय होते, त्याचा महत्वाचा घडा काय होता, पार्ट कोणता होता ज्याच्यावरती जास्त खर्च करण्यात आला, आणि त्यांचं लक्ष काय होतं, आणि मग त्यांनी साध्य काय केलं. हे तुम्हाला कुठं भेटतं? देसले सरांच्या त्या शेवटी पुस्तकामध्ये शेवटी आहे, चार्ट करून दिलाय. किंवा कोणतेही मते सर असतील किंवा अजून कोण, प्रभाव सर आहेत, अजून रयतकडे शिकवतात, त्यांचं नाव काय, रुनवाळ सर आहेत, बरेच लोक आहेत. तर मग त्याचं ते त्यांनी दिलेल्या नोट्स वगैरे, किंवा स्वतः तुम्ही आहात ज्यांनी नोट्स काढलेत, तर तो डेटा करणं. त्याच्यानंतर टॅक्स नॉन टॅक्सच्या संदर्भात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या त्या कमिट्या, इयर जमले तर इयर सोबत करा आणि त्यांची ट्रिक करा की डायरेक्ट टॅक्स वाले कोण आहेत. ठीक आहे. तो वाला भाग. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे होते, मला आता जस्ट नाव आठवत नाही, बघितल्यावर लक्षात येईल. तुम्हाला आठवत तुम्ही सांगा की ते गिफ्ट टॅक्स किंवा इतर जे सुरुवातीला सांगितले, आणि ते नंतर कोणते, हा, हा कोल्डर असं काहीतरी, निक हा हा निकोलस, हा, जे काही आहे मला आता सुचत नाहीये, कंटिन्यू बोलतोय. निकोलस कोल्डर, कॅल्डोर, हा कॅल्डोर कमिटी. मग त्यांनी सांगितलं, ते लागू झाले आणि नंतर ते उडवले गेले. ते कधी उडवले वगैरे असा जो चार्ट आहे तो बघणं. पुन्हा देसले सरांचा तो जो शेवटी एक पान भेटतं, सगळ्या सुधारणांच्या ह्याच्यामध्ये आहे ना ते पान, दिसतात का नाही हे पानं? तुम्ही केले असतील तर दिसत असतील तुमच्या डोळ्यासमोर ती पानं. किती लोकांना होतंय की मी जे नावं घेतोय, हे पान किंवा या सरांचं हे पेज, हे पुस्तक वगैरे सुचतंय, कारण मोस्ट ऑफ द लोक हे करतात म्हणूनच ते नावं घेतोय. राईट. गो फॉर इट, ते करा. त्याच्यानंतर तुमचं आता जीएसटी 2.0, जसं प्रिकॉल 2.0 आहे, तसं निर्मला ताईंना आठवलं जीएसटी 2.0 करायचं, त्यांनी ते केलं, त्याच्यात काय आलं, राईट.
मग वेगवेगळे कर्व, फिलिप्स कर्व आहे, लाफर कर्व आहे, ते वाले भाग एकत्र काढायचा, दंदन दंदन त्याला बाजूला काढून टाकायचं. या गोष्टी 2 दिवसात करणं झालं शक्य करा, नाहीतर मग तिसरा दिवस घ्या. ठीक आहे. डे 18 पर्यंत आलो आपण. 1 जुलैला पेपर सोडवला, 2 जुलै, 3 जुलै, 4, 5, 6, 6 जुलै पर्यंत तुमचं इकॉनॉमिक्स पण संपत आहे, जॉग्राफी पण संपत आहे तिथे. डन आहे. ओके आहे 6 जुलै पर्यंत. मोस्ट ऑफ द स्टुडंट, आपण हे स्ट्रॅटेजी सेशन घेण्याच्या आधी ऑलमोस्ट स्टुडंटचं मला वाटतं की 7 जुलै पर्यंत एक रिव्हिजन जीएसचं कम्प्लीट करण्याचं टार्गेट असेल. नसेल तर ते ठेवा आता. आणि मग 7 जुलैला आता पेपर द्यायचा नाहीये. 7 जुलैला पेपर द्यायचा नाहीये. 7 जुलैला काय करायचंय, सगळ्यांचा जो प्रश्न होता पहिल्या 15 मिनिटात सांगितलंच आहे करंट अफेअर्स बद्दल काय करायचंय, ते या 7 जुलैला तुम्ही करायचं आहे. तोपर्यंत वन डे रिव्हिजन येऊन जातं कोणाचं तरी, किंवा 14 जून साठी ऑलरेडी आलेले आहेत, युट्यूबवर असतील, कुठेही असतील, किंवा तुम्ही स्वतः 14 जून साठी केलेला डेटा आहे, तो डेटा इथे 7 जुलैला करायचा आहे. त्यासोबत वेगवेगळ्या टेस्ट सिरीज मध्ये आलेले प्रश्न, 15-15 प्रश्न असतात, त्या 15 प्रश्नाचा डेटा लिहून काढणं, अख्खा दिवस हे करायचं आहे. ठीक आहे. आपल्या आजूबाजूच्या मित्रांना विचारणं, हे माहिती आहे का रे, ते माहिती आहे का रे, काय जसं करायचं तसं करा. 7 जुलै त्या दिवशी हे करायचंय. कंटाळा आला, आयसीटी रिमोट सेन्सिंगच्या नोट्स रिवाईज करायचे, कंटाळा आला ते नको करा वाटतंय, तर मग एन्व्हायरमेंटचं रिव्हिजन मारून टाका. ठीक आहे. कंटाळा हे नको वाटतंय, डेमोग्राफीच्या संदर्भाने, लोकसंख्येच्या संदर्भाने करा. 7 जुलैला तुमचं हे काम असेल, इथे तुमचं सगळं संपत. हे करत असताना कोणी विसरलं नाही ना, रोज 2 तास मॅथमॅटिक्सला द्यायचे, ऍप्टिट्यूड रिझनिंगला द्यायचे. असं कोणी आहे ज्यांनी विसरलंय? नाहीये ना? ठीक. चल. या पुढे आता. आता मी तुम्हाला सांगितलंय कंटिन्युअसली तुम्ही ते बुस्टर असतील, काय जे काय असतील, तुम्हाला 2 तास कसे घालवायचे ते तुम्ही ठरवा. आता मी त्याच्याबद्दल खूप डेप्थ मध्ये बोलत नाही बसत. ओके. ब्लड रिलेशनचे करा, नंबर सिरीज करा, सिलॉगिझम करा, सिम्बॉल कोडिंग डिकोडिंग असेल, वेन डायग्रामचा असेल, पाय चार्ट, बार ग्राफ वगैरे जे काही असेल, रेल्वेचे, बोटचे, पाईप सिस्टमचे जे काही असेल ते तुम्ही रोज करताय. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत, ते सगळे तुम्ही आता इथून पुढे थोडस अजून त्याला फुल फ्लेज आणायचंय. ते करत आलात, आता त्याला फुल फ्लेज घेऊन यायचंय पुढच्या या दिवसांमध्ये. आता आपण किती दिवस झाले? 18 दिवस झाले तुमचे. डे 19 म्हणजे 8 जुलै पासून. ठीक आहे. मॅथमॅटिक्स, आयसीटी रिमोट सेन्सिंग, आणि तुमचं काय आहे, आता इथे रिव्हिजन करताना काय काय करायचं माहितीये ना, डे 8 जुलै पासून पुन्हा इकडे यायचंय. हे विसरायचं नाही. इथं आपले 60 प्रश्न कव्हर होत आहेत. मॅथमॅटिक्स करायचंय, सायन्स टेक करायचं आयसीटी रिमोट सेन्सिंगसह, आणि पॉलिटी, कायदे, आणि तुमचे जेवढे आत्ताच्या त्या 8 जुलैच्या तारखेपर्यंत जेवढे पेपर सोडवलेत, एरर बुक तयार केली आहे 2-3 टेस्टची, किंवा टेस्ट सिरीज दिली आहे त्यातून एरर बुक तयार झालेली आहे. आपल्या टेस्ट तुम्ही ज्या काही पर्सनली देणार आहात त्याच्यात जी एरर बुक तयार करताय, त्याच एरर बुक मध्ये तुमच्या ज्या काही टेस्ट सिरीज आहेत त्याचा आपण डेटा लिहायचा आहे, की एरर काय झाली, चूक काय, सिली मिस्टेक, कन्सेप्ट, काय काय म्हणतोय, सिली मिस्टेक, कन्सेप्ट चुकला, फॅक्ट चुकलाय का, अजून काही दुसरं जे काही असेल, की काळं करायचंच राहून गेलं, गोरं करायचंच राहून गेलं, जे काही असेल. ओके. तो भाग तिथे लिहायचा आहे. आणि नवीन डेटा काही आहे, आठवलेला नाहीये असा डेटा आहे, मला याच्यावर काम करायचं आहे असा डेटा, जे आणि त्या त्या दिवशी ते काम करायचं आहे. ठीक आहे. आता इथून पुढे 8 जुलै पासून तुम्हाला ते वर्कआउट करायचं आहे एरर बुक वरती. सोबत हे विषय करायचे कोणते, सांगा एकदा कमेंट बॉक्समध्ये कोणते विषय करायचे तुम्हीच सांगा. आता मी हे नाही घेत इथं, तुमचा चॅट बॉक्स ओपन करतो, किती लोकांना लक्षात आहे की कशावरती काम करायचंय. लेट्स सी, एक एक विषयाचं नाव टाका. कशावरती काम कराल सगळ्यात जास्त? जीएस मध्ये? नाही, मी
त्याच्यासाठी म्हटलं की पेपर वन बद्दल बोलत नाहीये वन प्लस आपण. मॅथ्स, सायन्स टेक, पॉलिटी, ऍक्ट. मॅथ्स, रिझनिंग, सायन्स टेक, पॉलिटी, ऍक्ट. 8 म्हणजे 8 जुलै, 9 जुलै, 10 जुलै. ठीक आहे. 8 जुलै, 9 जुलै आणि 10 जुलै. 10 जुलैला निवांत असायला पाहिजे तुम्ही. याच्या आधी तुमचं हिस्ट्री संपलंय, पॉलिटी संपलंय, जॉग्राफी संपलंय, एन्व्हायरमेंट संपलंय, आयसीटी रिमोट सेन्सिंग संपलेलं आहे. अजून काय होतं, इकॉनॉमिक्स संपलेलं आहे. राईट. रोजच्या रोज मॅथमॅटिक्स रिझनिंग चालू आहे. आणि एक दिवस आपण करंट अफेअर्स साठी दिलेला आहे. फुल डे मध्ये काय मजा मस्ती करायची करा त्यासोबत. चालेल. डन आहे. सो 8 जुलै पासून 10 जुलै पर्यंत. पेन थोडा चालत नाहीये, थोडं ऍडजस्ट करा. हो हो हो. 8 जुलै पासून 10 जुलै. आता 10 जुलैला जेव्हा तुमचं हे कम्प्लीट होईल त्या दिवशी संध्याकाळी आपलं एक सेशन असेल, नेहमीसारखं शांती सेशन. ओके. आता जगामध्ये सगळीकडे आता हे झालंय ना, इराण आणि पाकिस्तानचा पॅक्ट पण झाला, तर तिथं शांती आली तर आपण पण शांती आणूयात. तर ती शांती सेशन 10 जुलैला असेल. तोपर्यंत तुमचं सगळं कव्हर झालं असेल. त्या दिवशी मग केलेल्या अभ्यासाला कसा बूस्ट द्यायचा, कॉन्फिडन्स तुमचा कसा तुमचा रिगेन करायचा. मला खात्री आहे जर तुम्ही हे विदाऊट एनी हे जर तुम्ही कंटिन्यू ठेवत असाल. बोलतो 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 त्यावर तर हे नक्की घडेल. ओके. अस्मिता यांनी काय विचारले की अॅक्युरेसी 60+ जात नाहीये टेस्ट सिरीज मध्ये, त्यासाठी काय ते. तर हे जे आपण आत्ता बोललोत ना, यातून जाईल, यातूनच ते अॅक्युरेसी जाणार आहे तशी. याच्यासाठी एक मेंटल ब्लॉक एक आहे तुमच्या डोक्यात. तो मेंटल ब्लॉक काय आहे सांगतो. आता मला सांगा, ज्यांनी मेन्स दिलेले किती आहेत आता गडबची? गडबची मेन्स दिलेले किती जण आहेत? सागर तुम्ही आहात. अजून? प्रिया. ठीक आहे. कट ऑफ किती होता रे मागच्या वर्षी तुमच्या तुमच्या कॅटेगरीचा? कट ऑफ किती होता? पीएसआय म्हणा किंवा एसटीआय. एसटीआय पकडा. एसटीआय पकडा. म्हणजे पीएसआय त्याच्यात येऊन जातं आपोआप. एसटीआयचा तुमच्या कॅटेगरीचा मागच्या वर्षी कट ऑफ काय होता? ओबीसी 289. अजून? प्रिया? त्यांना माहिती नसेल किंवा आठवत नसेल, ठीक आहे. तर 289. सागर, तुम्हाला वरवर पाहता तुम्ही टार्गेट ठेवलं असेल 300चं. मी खरं बोलतोय का एवढं सांगा. वरवर पाहता तुम्ही 300चं टार्गेट ठेवलंच असेल. चुकलं असेल तर चुकलं म्हणा, काही हरकत नाही. तर काय मी काय अंतर्यामी नाहीये, बाबा नाहीये. पण मला वाटतं, येस, पण तुम्हाला हेही होतं ना डोक्यात की 295-96 जरी पडले तरी बरं आहे गड्या, म्हणजे वाईट नाहीये. हे होतं का नाही डोक्यात कुठेतरी? होतं. आता हा आहे तुमचा मेंटल ब्लॉक. ओबीसी आहात म्हणून तुम्ही तो आकडा घेतला, त्याच्यामुळे मला जास्त ते बोलता आलं नाही. पण एखादं कॅटेगरी असेल, अजून ईडब्ल्यूएस असेल, ज्याचं सपोज की 270ला वगैरे लागलं, तर त्याच्यासाठी मेंटल ब्लॉक हा येतो की 270 कट ऑफ आहे, माझं टार्गेट 280, 290च आहे. आता हे असताना तो 300 साठी मेहनतच करणार नाहीये. तो म्हणाल की जाऊ दे ना, 3 कायद्याचे आहेत तर काय फरक पडतोय. तो वरवर नाही म्हणणार, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं. तर असेच मेंटल ब्लॉक कुठे होत आहेत तुमचे प्रिलिम्स मध्ये. तुम्हाला दिसतंय की अरे 50 वरती तुमचा कट ऑफ जातोय, मग 55 आले, 56 आले तर मी खुश आहे ना. पण तुमच्यासोबतचाच कोणतरी 67 घेतोय, 70 घेतोय, 75 घेतोय. हा का घेतोय एवढे? मी अपवादात असतील दुसरे नाही म्हणत नाहीये, पण हे कोण आहेत? हे ओपन कॅटेगरीचे जास्तीत जास्त पोरं आहेत. आहेत ना. कारण ह्यांना धास्ती आहे. कधी कोण कुठं जाईल माहिती नाही. मला तर घेणं भागच आहे 65च्या वर. आणि उद्या जाऊन मला मेन्सला तर घ्यायचेच आहेत ना. इथे 65-70 घेतल्याशिवाय मेन्सला पेपर 2 ला शक्यच नाही. त्याच्यामुळे आतापासूनच ते पाहिजे. मेंटल ब्लॉक तुटलेला आहे त्यांचा.
हे जातातच तिथे. तर मग मुलींच्या बाबतीत तर ते अजून जास्त हे लागतं की मुलींना कट ऑफ लागतच नाही तेवढा. हा मेंटल ब्लॉक तोडणं तुमच्या हातात आहे. नेहमी ठरवायचं की मी काढेल तर पोस्ट ओपन मधून काढेल. जाधव सरांना पोस्ट भेटली नाही तरी चालेल, पण मी ओपन मधून काढेल. हे डोक्यात ठेवून तो टार्गेट ठेवायचा आहे. आता कित्येक लोकांचं टार्गेट 55-60चं होतं. यावेळेस पेपर येण्याच्या आधीच, की मागच्या वेळेस तर 51 लागला ना कट ऑफ, तर मग 55-60 आले तरी इनफ आहे. पण तेच त्याच्या आदल्या वर्षी काय होतं, ते 51 येण्याच्या आधी टार्गेट होते का नाही? कारण 62.5 लागला होता. मेंटल ब्लॉक तुटला, सगळ्यांचं टार्गेट होतं. मुलींचा 59 लागला होता. सगळ्यांच्या डोक्यात 60 नाही, 60-65 एवढेच पाहिजेत, याच्याशिवाय नाहीच. 65 प्लसच पाहिजेत. आणि तेच यावर्षी किती होता, लगेच खाली येऊन गेलं. का? मेन्समध्ये पाहिजे नाहीयेत का? मेन्सला तर पाहिजेतच तुम्हाला 65च्या वर मार्क, शक्यच नाहीये त्याच्याशिवाय. मराठी इंग्रजीमध्ये ताणून ताणून किती ताणणार आहात? राईट. सो हे तोडाल तरच तुम्हाला. आणि मग तुम्ही आता येणाऱ्या टेस्ट सिरीज मध्ये आपण जे आतापर्यंत बोललो, पुन्हा ऐका हवं तर ते सेशन. समरी वगैरे मी ट्राय करतो समरी काढायची याची. पण तुम्ही पुन्हा सेशन ऐकून तिथं काही गोष्टी बोलल्या असतील मी महत्वाच्या, बाकी वायफळ गप्पा सोडून. ओके. तर त्या गोष्टी काढा आणि ते अंमलात आणा. हे कन्सिस्टंट तुमचं येत्या काही दिवसामध्ये पाहिजे. डन आहे. पुन्हा एकदा तुम्ही काही प्रश्न असतील तर ते विचाराच. 10 तारखेचं आपलं सेशन मी घेईलच. मी मध्ये सांगितलंय, मध्ये कधी बोलायचं असेल ना बोलायचं त्याच्या मागचे कंडिशन सांगितलेत तुम्हाला. ओके. मार्केटिंग महत्वाचं राहिलं, मार्केटिंग. तर ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायचे त्यांनी करून घ्या. वाटतंय तुम्हाला शक्य आहे. मला काही काही विद्यार्थ्यांचे चांगले स्कोअर घेणाऱ्यांचे फोन येतात, ते सांगतात की सर खूपच भारी, याच्यामध्ये असे कन्सेप्ट सांगितले, तसे सांगितले, हे केलं ते केलं, खूप भारी होतं. मला आठवत नाही काय काय सांगितलंय मी. पण ते म्हणतायत जे की टॉपर आहेत, ज्यांनी पोस्ट मिळवली आहे, जे पोस्ट मिळवणार आहेत या मागच्या गडबमध्ये, त्यांचं म्हणणं आहे की चांगलं शिकवलंय. तर नवीन विद्यार्थी, म्हणजे जुने आहेत त्यांना तर काही सांगायची गरज नाही. म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना शक्य असेल बॅच जॉईन करा. गरज वाटत असेल तर आयसीटी रिमोट सेन्सिंगची म्हणा, वर्कबुक म्हणा, किंवा सरळ सरळ सायन्स टेकची 20 MCQ नावाची बॅच आहे, त्यातला 1 मंथचा कोर्स घ्यायचा आहे. 3 मंथ 6 मंथ पण घ्यायचं नाहीये तुम्हाला, कारण 12 जुलै पण 19 जुलै पर्यंत व्हॅलिडिटी भेटेल. ओके. तर तो जॉईन करायचा आहे. आणि मग काय डेटा लागेल तो आहे सगळा त्याच्यात. जनरल सायन्ससाठी नोट्स आपल्या PDF नाही आहेत, त्याच्यासाठी पुस्तक आहे सायन्स प्रिकॉलचं. ते युथ बुक सेंटरवर म्हणा किंवा इतर ठिकाणी भेटतं. त्याची लिंक पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा, देईल मी तिथे. ओके, तिथून घ्या. 2 मिनिटं द्या सागर, बोलतो मी. ठीक आहे, 2च मिनिटं द्या. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर टाका. आता आपलं झालं सेशन बद्दलचं जे, एकदा बघा, तुम्हाला हे बघायचं असेल त्यांना. हे अक्षर व्यवस्थित नाहीये, पण याचं समरी जेव्हा काढेल तेव्हा ते दिसेल तुम्हाला. पेपर 2 बद्दल आपण बोलत होतो. मांडणी मला तेवढी छान जमत नाही. ते माझ्या नशिबी चांगलं झालं की एक तर सायन्स टेकचा मास्टर आहे मी, आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अशी झाली, AI आलं त्याच्यामुळं छान छान मांडणी करून तुम्हाला पोस्टर देता येतात मला. पण वैयक्तिक मला मांडणी तेवढी काही खास जमत नाही. माझे पेपर डिस्कशन्स वगैरे बघितल्यावर तर तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला तरी कळतं का तुम्ही काय लिहिलंय? कळतं मला मी काय लिहिलंय ते. ठीक आहे. बोलूया आपण त्याच्यावरती. ठीक आहे, चालेल. ही रेकॉर्डिंग इथे थांबवतो. आणि शेवटपर्यंत मला माहिती आहे कोणी येत नाही, थोडंसं बघतात आणि निघून जातात. पण जे येत आहेत, जर तुम्ही इथपर्यंत आलात, तर त्यांच्यासाठी ही रेकॉर्डिंग इथे स्टॉप होईल. आणि एक 2-4 काही मुलांनी प्रश्न विचारले, त्याचं ते Q&Aचं सेशन म्हणून ते टाकेल. ठीक आहे, त्याची रेकॉर्डिंग वेगळी असेल तर ती बघा.